मोबाईल बंद केलेला मला हो ना, मला वाटतं ती पण त्या मला वाटतं इकडनं आवाज येतोय तर त्या राहू दे, म्हणजे आपण इकडच्या आणखी एक फॅन लावून सगळं बंद आहे, फॅन लावून. बरं, आता बोलू नका. आज आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करतो. हा 9वा अध्याय अनेक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण जर गीतेचे 18 अध्याय लक्षात घेतले तर 9 अध्याय हा पूर्वखंड असं म्हटलं जातं आणि 10व्या अध्यायापासून पुढे 18व्यापर्यंत उत्तरखंड असं म्हटलं जातं. तर त्यामुळे ह्या पूर्वखंडातला हा शेवटचा अध्याय आहे. पण त्यापेक्षा अनेक गोष्टींच्या दृष्टीने हा अधिक महत्त्वाचा आहे. आणि म्हणजे ते कसं आपल्याला लक्षात येतं तर ज्ञानदेवांनी 9 अध्याय झाल्यानंतर म्हणजे पूर्वखंड संपल्यानंतर 10वा अध्याय जेव्हा सुरू होतो त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी पूर्वीच्या 9 अध्यायांमध्ये काय काय आपण पाहिलं त्याविषयी अगदी थोडक्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे काही ओव्यांमध्ये. आणि त्या ओव्या जर आपण पाहिल्या त्या आपण पाहणारच आहोत 10वा जेव्हा सुरू होईल तेव्हा. पण आताच ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची अशा दृष्टीने की त्या ज्या ओव्या आहेत त्यामध्ये ज्या पूर्वीच्या अध्यायांबद्दल त्यांनी उल्लेख केला आहे ते बहुतेक सगळे अध्याय म्हणजे पहिला आणि दुसरा अध्याय एका ओवीमध्ये, तिसरा, चौथा, 5वा एका ओवीमध्ये, असं म्हणजे 2-2, 3-3 अध्याय एका ओवीमध्ये असे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पण 9वा जो अध्याय आहे त्याच्यावरती 10 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा असा अध्याय आहे. आणि ते त्यांनी त्या ओव्यांमध्ये त्या ज्या 10 ओव्या त्यांनी लिहिल्या त्या आपल्याला 10व्या अध्यायामध्ये पाहायच्या आहेत. पण आता आपण 9व्याला सुरू करत असताना 9व्याचं महत्त्व काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, म्हणून त्याचा थोडक्यामध्ये आपण उल्लेख आधी या ठिकाणी करतो. आता त्या ज्या ओव्या त्यांनी त्या ठिकाणी हे केल्या आहेत 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला त्यामध्ये काही ज्या प्रमुख गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे असं की ते असं म्हणतात की वेदांचं सार गीतेमध्ये आलेलं आहे. वेदांचं सार जे काही आहे ते गीतेमध्ये आलेलं आहे आणि ते मुख्यतः 9व्या अध्यायात आले असं ते म्हणतात. म्हणजे 9वा अध्याय किती दृष्टीने त्यांनी महत्त्वाचं सांगितलं आहे की वेदांचं सार गीतेत आहे, संपूर्ण गीतेत आहे, पण 9व्या अध्यायामध्ये ते प्रकर्षाने आपल्याला
दिसतं, पाहिलं तर दिसतं. त्याचप्रमाणे त्यांनी आणखी पण एक असा उल्लेख केला आहे की महाभारत जो सगळा ग्रंथ आहे त्या महाभारताचं सगळं सारतत्व किंवा महाभारताचं सार हे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामध्ये आलं, म्हणजेच गीता. बरोबर आहे की महाभारताचं सगळं आपल्याला रूप खरं जे आपल्याला सारांश म्हणता येईल तो आपल्याला श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांच्या संवादामध्ये दिसतो आणि तो पुन्हा आपल्याला मुख्यतः 9व्या अध्यायामध्ये अनुभवाला येतो की काय आहे महाभारताचं सगळं सारांश आपल्याला पाहायचं असेल तर 9व्या अध्यायामध्ये आहे, असाही त्यांनी एक उल्लेख केला आहे. त्यानंतर असा एक उल्लेख त्यांचा आहे, म्हणजे आपण त्या ओव्या पाहू तेव्हा ते अधिक सगळं आपल्या लक्षात येईल, पण इथे अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करते. त्यांनी असं म्हटलं आहे की 9वा अध्याय कसा आहे, कशासारखा आहे, असं म्हणजे आपण म्हणतो ना की हे ह्याच्यासारखं आहे असं आपण जे सांगतोय तुलनात्मक. तर 9वा अध्याय कसा आहे हे कसं सांगायचं, तर त्यांनी असं म्हटलंय की राम रावणाचं युद्ध कसं होतं हे आपण कशा प्रकारे सांगू, तर राम रावणाचं युद्ध हे राम रावणाच्या युद्धासारखंच होतं, म्हणजे त्याला दुसरी उपमाच नाही. तसं त्यांनी म्हटलंय की 9वा अध्याय हा 9व्या अध्यायासारखाच आहे, त्याला काही दुसरी आपण तुलना म्हणजे आणखी तो कशासारखा आहे हे आपल्याला सांगणं कठीण आहे. म्हणजे किती सुंदर ह्याच्यामध्ये तो विचार त्यांनी मांडला की त्याला आपण दुसरा की ह्या अध्याय ह्याच्यासारखा आहे असं म्हणणं आपल्याला शक्य नाही, इतका तो असं त्याचं काही स्वरूप आहे. नंतर आणखी एक असा उल्लेख आहे की त्यांनी म्हटले की मराठी भाषेचं सगळं सौंदर्य आणि आवेश हा म्हणजे ज्ञानदेव म्हणतात हे की मराठी भाषेचं सगळं सौंदर्य आणि आवेश मी ह्या भावार्थ दीपिकेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो 9व्या अध्यायामध्ये अगदी स्पष्ट होतो. आलं लक्षात? म्हणजे मराठी भाषेचं सौंदर्य काय, आवेश काय आहे त्या भाषेचा, त्याच्यामध्ये काय जोर आहे, काय त्याचं सामर्थ्य आहे या भाषेचं, हे संपूर्ण मी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे त्या भावार्थ दीपिकेमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते आपल्याला 9व्या अध्यायामध्येच त्याचा अनुभव आपल्याला येतो असं ते म्हणतात. नंतर आणखीन एक गोष्ट ते असं सांगतात की ज्ञान, भक्ती, योग आणि धर्म, ज्ञान, भक्ती, योग आणि धर्म ह्याचं एकत्रित आणि अत्यंत सुंदर असं विवेचन ह्या 9व्या अध्यायामध्ये. तसं आणि हेही त्यांनी पुढे म्हटलं की तसं जसं ते 9व्या अध्यायामध्ये तसं इतर कुठल्याही एका अध्यायामध्ये आपल्याला आढळत नाही. ज्ञान, भक्ती, योग आणि धर्म ह्याचं सगळं एकत्रित असं विवेचन किंवा एकत्रित स्वरूप 9व्या अध्यायामध्ये जसं आहे तसं इतर कुठल्याही ह्या अध्यायामध्ये नाही असं ते म्हणतात. त्यानंतर आणखी एक उल्लेख त्यांनी केला आहे आणि तो म्हणजे असा की ते असं म्हणतात की म्हणजे 18वा अध्याय जो आहे ना त्या 18व्या अध्यायामध्ये त्यांनी वेदांना कृपण म्हटलंय. वेदांना कृपण म्हटलंय, उल्लेख आहे अगदी स्पष्ट, आपण तिथे जाऊ त्यावेळेला तर तुमच्या लक्षात येईल. वेदांना कृपण म्हटलंय. कृपण म्हणजे कंजूस, दिलं नाही सगळ्यांना, हात भरून दिलं नाही असं. तर असं का म्हटलंय वेदांना, तर वेदांनी
किंवा वेदाध्ययनाचा अधिकार स्त्री आणि शूद्रांना दिला गेला नाही, म्हणून कृपण म्हटलं. आलं लक्षात की वेदाध्ययनाचा अधिकार स्त्रियांना आणि शूद्रांना ह्या समाजामध्ये दिला नाही. म्हणजे वेदांमध्ये असा उल्लेखच आहे की हे कोणाला सांगावे असा उल्लेख आहे. तर त्यामुळे वेदाध्ययन हे ह्या शूद्र जातीतली वर्णातली माणसं आणि स्त्रिया करू शकले नाही. अर्थात त्याला अपवाद आहे. म्हणजे हे त्यांनी म्हटलं म्हणून मी सांगते की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असं नाही. आपल्या समाजामध्ये कित्येक अत्यंत विद्वान स्त्रिया प्राचीन काळामध्ये होऊन गेल्या आणि त्याचा अर्थ असा की त्यांना अध्ययनाचा अधिकार होता नाही असं नाही. पण ज्ञानदेवाने जो उल्लेख केला आहे तो असा, आणि म्हणून त्या कारणासाठी ते त्यांना ते वेदांना कृपण त्यांनी म्हटलं 18व्या अध्यायात. आणि ह्या ठिकाणी या 10व्या अध्यायामध्ये ज्या ओव्या घातल्या आहेत तिथे त्याने असं म्हटलंय की हा जो कमीपणा वेदांना आला, कमीपणा आला ना, म्हणजे नंतरच्या काळात तर खरोखरच स्त्री आणि शूद्र त्याच्यापासून वंचित राहिले हे तर आपल्या समाजातला उघड सत्य आहे. तर त्यामुळे हे जे काही झालं म्हणजे हा वेदांचा कमीपणा आहे. तो हा वेदांचा कमीपणा म्हणजे आपला स्वतःचा कमीपणा घालवण्यासाठी वेद गीतेमध्ये शिरले. आलं लक्षात कसं, ही ज्ञानदेवांचीच भाषाशैली. त्यांनी म्हटलं की आपल्याला आलेला कमीपणा घालवण्यासाठी वेद गीतेमध्ये शिरले. आणि ते कुठे तर 9व्या अध्यायामध्ये मला वाटतं 32वी किंवा काहीतरी अशी एक ओवी आहे की जिथे भगवंतांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की वेदाध्ययनाचा अधिकार असं म्हटलेलं नाही, परंतु भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की ईश्वर प्राप्ती ही स्त्रियांना आणि शूद्रांना सर्वांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. ईश्वर प्राप्तीचा अधिकार सर्वांना आहे. अशा प्रकारे त्यांनी ह्या 9व्या अध्यायातल्या त्या श्लोकामध्ये आणि त्यातल्या ओव्यांमध्ये असा उल्लेख आहे. तर अशा प्रकारे म्हणजे ते म्हणतात की जो कमीपणा आला तो घालवण्यासाठी वेद शिरले गीतेत आणि कुठे तर ते 9व्या अध्यायामध्ये. आणि अशा प्रकारे की तिथे भगवंतांनी सांगितलं की नाही, स्त्रियांना सुद्धा ईश्वर प्राप्तीचा अधिकार आहे. आणि आता ह्याचा वेदाध्ययनाशी कसा संबंध जुळवता येतो तर पूर्वीच्या काळामध्ये अशी हेच होती की वेदाध्ययन हे आवश्यकच आहे, तेव्हाच आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं त्यानंतर मग आपण ईश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागू शकतो. तर त्यामुळे ईश्वर प्राप्ती ही म्हणजे वेदाध्ययन हे ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक अशी आपल्या समाजातली स्थिती होती. तर त्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. अशा काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्या 10 ओव्यांमध्ये सांगितल्या आहेत. आणि त्यावरून ज्ञानदेवांच्या मते की 9वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा. आणि आणखी एक उल्लेख ह्या संदर्भामध्ये करायला पाहिजे, तो म्हणजे असा की हा 9वा अध्याय त्यांना इतका प्रिय असावा की असं सांगितलं जातं त्यांचा. कारण ज्ञानदेवांच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं ह्याचा वृत्तांत त्यांनी स्वतः कुठेही उल्लेख त्याचा केलेला नाही. इतरांनी जे काही सांगितलं त्यावरून आपल्याला हे कळतं की नामदेवांनी सांगितलं, जनाबाईंनी सांगितलं, इतरांनी सांगितलं, त्यावरून आपल्याला त्यांचं जीवन कसं होतं आपल्याला कळतं. की जे आपण आज म्हणतो की ज्ञानदेवांच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळामध्ये असं असं घडलं, इतक्या भयंकर समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं, हे सगळं आपण इतरांच्या ह्याच्यावरून सांगतो, कथनावरून. ज्ञानदेवांनी कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही. फक्त एकच प्रसंग असा मुक्ताबाईच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो की जिथे ते रागावून त्यांना हे झालं म्हणून ताटीचे हे आहे त्याच्या अभंग, तर त्या ह्याच्यामध्ये
ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं जे म्हटलं तर ते रागावून, म्हणजे एकदाच ते असे रागावून बसले होते असा उल्लेख आहे. नाही तर ते अत्यंत शांतपणे जे काही जीवनामध्ये घडत होतं त्या सगळ्याला सामोरं जाण्याची अशी एक विलक्षण शांती जन्मतः घेऊन ते आलेले होते या जगामध्ये. तर असे हे ज्ञानदेव त्यांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली त्यावेळेला असा उल्लेख आहे त्या बाबतीतला की त्यावेळेला त्यांनी गीता त्यांच्यासमोर ठेवलेली होती आणि गीता उघडून ठेवली होती आणि जो अध्याय समोर ठेवला होता तो 9वा संजीवन समाधी घेताना 9वा अध्याय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. म्हणजे त्यांना तो किती प्रिय होता, त्यांना तो किती महत्त्वाचा वाटत होता हे ह्या सगळ्या ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारे हा जो 9वा अध्याय आहे त्याला आपण आता सुरुवात करतो. या सर्वसाधारणपणे मी अगदी सुरुवातीपासून असं एक हे ठेवलं आहे की अगदी सुरुवातीच्या ज्या ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक अध्यायातल्या काही ओव्या आहेत की जिथे त्या ठिकाणी ती भावार्थ दीपिका सांगताना निरूपण करताना बऱ्याचशा ओव्या हे ज्ञानदेव म्हणजे गीतेमध्ये नाही पण ज्ञानदेव सुरुवात जसं आपण एखाद्या गोष्टीची प्रस्तावना करतो तशी सुरुवात करत असताना अनेक काही ओव्या ते सांगत असत. तर त्या सगळ्यांचा मी उल्लेख करत नाही कारण बऱ्याच ठिकाणी गुरुचं वर्णन किंवा गुरु महिमा याबद्दलच्या ओव्या आहेत वगैरे ह्यामध्ये आपण आता जात नाही आहोत कारण मी अगदी सुरुवातीपासून तू जे नव्हते त्यांना माहीत असावं म्हणून सांगते की माझा ह्या ठिकाणी जे काही मी बोलण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये माझा मुख्यतः प्रयत्न हा आहे की जो गीतोपदेश ज्याला म्हणतात म्हणजे श्रीकृष्णाने भगवंतानी अर्जुनाला दिलेला जो उपदेश आहे तो आपल्याला आपल्यापर्यंत पोचला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण ज्ञानेश्वरी शिकतो. तर त्यामुळे काही अशा ओव्या मी गाळते आणि त्या तशा सोप्या आहेत म्हणजे असं काही फार कठीण आहे असं नाही. तुम्ही वाचल्यात त्याचे अर्थ दिलेले असतात ते पाहिले की तुम्हालाही साधारणपणे सार्थ ज्ञानेश्वरी ही आपण पाहावी ह्यांची मिळाली तर फारच चांगलं दांडेकरांची पण नाही तर इतर पण आहेत तर त्यात पाहायला. आळंदीला कोणी गेलं तर बघा कोणाला जर हवं तू जाणार हां जर कोणाला नक्की तुम्ही घेणार असाल तर हिच्याकडे नंदाकडे तुम्ही नाव तुमचं द्या काहीतरी 200 रुपये वगैरे अशी किंमत आहे. जर कोणाला निश्चित हवी असेल नाही तर ती बिचारी एवढं घेऊन येईल आणि तुम्ही नंतर घेणार नाही असं करू नका. तर बरं चला तर असं मी जे सांगत होते असं की ह्या सुरुवातीच्या काही ओव्या मी घेत नाही आणि घेणार नाही परंतु ह्या 9व्या अध्यायातल्या काही थोड्या ओव्यांचा मात्र मी उल्लेख करणार आहे. आता अगदी पहिली 1 आणि 2 ह्या 2 ओव्या मी घेते. पहिली जी ओवी आहे ती अशी आहे तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजे 9व्या अध्यायाला सुरुवात करतानाच त्यांनी अशा शब्दांमध्ये सांगितलंय की तुम्हाला सर्व सुख हे ज्ञान तुम्हाला अवगत झालं की सर्व सुख तुम्हाला अवगत होईल हे मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो असं ते म्हणतात. इतकं त्यांना ह्या 9व्या अध्यायाबद्दलचं महती त्याची त्यांच्या मनामध्ये आहे. तर अवधान एक वेळे दिजे एक वेळे म्हणजे नीट लक्ष देऊन आता एक वेळे ह्याचा अर्थ आता नीट लक्ष देऊन हे मी काय सांगतो ते ऐका. मग सर्व सुखासी पात्र होईजे
प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मी हे प्रतिज्ञेने सांगतोय आणि ते तुम्ही ऐका. दुसऱ्या ओवीमध्ये काय म्हणतात बघा. परी म्हणजे असं म्हटलंय ना त्यांनी की अवधान द्या, आणि मग मी प्रतिज्ञेवर तुम्हाला सांगतो की सर्व सुख तुम्हाला प्राप्त होईल असं म्हटल्यानंतर लगेच स्वतःला त्यांनी सावरलंय दुसऱ्या ओवीमध्ये. आणि ते असं म्हणतात, परिप्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञाचा समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. म्हणजे लगेच त्यांनी असं कोणी गैरसमज करून घेऊ नका की पहा कारण वय केवढं 15 वर्षाचं वय, आणि हा मुलगा, आणि तिथे समोर बसलेल्या अनेक म्हणजे त्या श्रोत्यांमध्ये अनेक जण असे की जे विद्वान, कितीतरी सगळं अध्ययन केलेले असे विद्वान सुद्धा तिथे समोर बसले होते, आणि ज्यांनी केलं नाही सगळं अध्ययन अशीही माणसं तिथे बसली होती. पण असे श्रेष्ठ माणसं आपल्या समोर आहेत हे त्यांना माहिती होतं. तर म्हणून लगेच त्यांनी म्हटलंय, परिप्रौढीनं बोले होजी, म्हणजे लक्षात घ्या की मी हे प्रौढीने बोलत नाही, की मला काही फार मोठं माझं कौतुक करायचं नाही आहे. तुम्हा, आणि पुढे म्हटलंय तुम्हा सर्वज्ञांचा समाजी, म्हणजे तुम्ही सगळे सर्वज्ञ माझ्या समोर बसलेले आहात. म्हणजे श्रोत्यांना किती हे केलेलं आहे की तुम्ही सर्वज्ञ आहात, आणि तुमच्या अशा या ठिकाणी उपस्थित तुम्ही असताना, समाजाचा अर्थ की इथे तुम्ही उपस्थित असताना मी हे जे तुम्हाला म्हणतोय की अवधान द्या, ते केवळ अशा प्रकारे की देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची, माझी सलगीची ही विनवणी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अत्यंत नम्रता त्यांच्यामध्ये ह्या ठिकाणी दिसते. आता त्यानंतर मधल्या ओव्या घेत नाही आहे, थोडासा त्या अशाच विचारांचा अधिक काही उदाहरणं देऊन हे करून उल्लेख आहे. पुढे त्या ओव्यांमध्ये आपण 29वी ओवी बघा. 29वी ओवी पुढच्या पानावर, 29वी ओवी. आता इथे त्यांनी कसं हे केलं आहे की आता त्यांनी सांगितलं ना, मी प्रौढीने बोलत नाही आहे, तर मी सलगीने बोलतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही श्रोते किती महत्त्वाचे आहात हे आता ह्या ठिकाणी ते सांगतात. म्हणून मी मधल्या ओव्या गाळल्या आणि फक्त ह्याच्याशी ते पहिलं जोडून घेतलं. आता पहा कसं म्हटलंय, अहो चंद्रकांतू द्रवता करी कीर आहे ना, ते माझ्या ह्याच्यात चूक झाली आहे. कीरच बरोबर आहे. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये, परी ते हातवटी चंद्री की आहे, म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन. किती म्हणजे आता श्रोत्यांना कसं सांभाळून घेतलंय की माझी ही प्रौढी नाही. कारण का की पहा इथे काय उदाहरण दिलंय त्यांनी की चंद्रकांत म्हणजे चंद्रकांत मणी. चंद्रकांत ह्याचा अर्थ चंद्रकांत मणी, एक मणी असा ह्या आपल्या पुरातन वाङ्मयामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख दिसतो, चंद्रकांत मणी. आणि त्याचं हे असं आहे की चंद्रकांत मणी ज्या वेळेला सुंदर चंद्राचं चांदणं सगळं पसरलेलं असतं त्यावेळेला चंद्रकांत मणी पाझरतो, अशा प्रकारची ती आपल्या वाङ्मयातली कल्पना आहे. तर त्याचा उल्लेख त्यांनी इथे केला आहे. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये, म्हणजे तो द्रवतो, बरोबर आहे, अगदी निश्चित तो द्रवतो. पण तो द्रवतो म्हणजे काय, तो तर दगड आहे, पत्थर आहे तो, पण तो सुद्धा द्रवतो. ते कशामुळे, हातवटी चंद्रिकी आहे. म्हणजे हातवटी म्हणजे हे कशामुळे, कौशल्य कोणाचं, चंद्राचं, चांदण्याचं कौशल्य आहे. ते चंद्राच्या चांदण्याचं कौशल्य आहे.
आणि म्हणजे ती त्याचं सामर्थ्य आहे. ते काही पाझरणं हे काही आपोआप ह्या पत्थराला शक्य नाही. तर म्हणजे तो पाषाणच आहे, पत्थरच आहे, पण तो सुद्धा पाझरतो. तर दगडाला पाझर फोडण्याची सुद्धा शक्ती ही चंद्रामध्ये असते. हे उदाहरण देऊन त्यांनी स्वतःला ते कसं लावून घेतलेलं आहे की तुम्ही श्रोते आहात म्हणून मी पत्थर, पहा किती विनम्रता की ज्ञानदेव स्वतःला पत्थर म्हणून घेत आहे की माझ्या सारख्या पत्थराला पाझर फुटतो, कारण त्याचं कारण तुम्ही श्रोते आहात. असं हे उदाहरण देऊन त्यांनी अशा प्रकारे केलेलं आहे की चंद्रकांत मणी पाझरतो, पण तो चांदण्यामुळे, चंद्रामुळे, आणि म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन. श्रोते तुमच्यासारखे श्रोते आहेत म्हणून त्या वक्तृत्वाला, आणि ही खरीच गोष्ट आहे. आपल्या समोर तुम्ही लक्षात घ्या, तर तुमची मला इतकी अशी ही सवय झालेली आहे की मला तुमच्या चेहऱ्यावरचे भाव असे जे काही कळत असतात ना, त्यातून मला आपोआप स्फुरत असतं. म्हणजे असं काही हे काय मी जे बोलते ते काय असं मोठं सगळं वाचून आलेली असते, अभ्यास केलेला असतो नाही. काही अभ्यास असतो, काही स्फुरत असतं, आणि त्याचं कारण हे सगळं असतं. आणि हे मला फार पूर्वीपासून माझा अनुभव आहे. मी कॉलेजमध्ये शिकवत असताना सुद्धा हेच घडत असे की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती जो रिस्पॉन्स मिळतो ना, त्याची एक नशा असते खरंच. म्हणजे मी ज्या वेळेला नशा, मी काय म्हणते की मी ज्या वेळेला टीचिंग सोडलं ना, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी काय गमावलं आहे. इतकं त्याचं एक अशी हे होते की नाही, हे आपल्याला हवं आहे. तर असं ते असतं की श्रोतेनं विणं काय वक्ता तो करणार आहे. कितीही त्याच्यामध्ये वक्तृत्व असलं आणि सगळं ज्ञान असलं तरी श्रोते तसेच पाहिजेत. तर हे म्हणून श्रोत्यांना अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. आणि पुढे आणखीन काही हे दिले आहेत अशा उपमा किंवा उदाहरणं. म्हणजे जसं आता चंद्र आणि तो पत्थर हे सांगितलं, तसंच परी म्हणजे आणखी एक तुम्हाला सांगतो की आमुते गोड करावे ऐसे हे तांदुळी कासया विनवा. म्हणजे तांदळाने विनवणी करायची की मला गोड करून घ्या, मला गोड करून घ्या. असं ज्ञानदेव म्हणतायत की मला तुम्ही गोड करून घ्या, असं मी तुम्हाला सांगतो. इतकी सलगीची विनवणी आहे. तर तांदळाने जणू काही म्हणावं की मला गोड करून घ्या. तर तांदळामध्ये जो कोणाला गोड करून घ्या म्हणजे तुम्ही चवीने खा तो. तसंच कुठलंही ऐकताना अगदी पूर्ण अवधान देऊन ऐकणं म्हणजे चवीने खाणं असतं. तर तसं म्हणून हे दिलेलं आहे उदाहरण. तसंच आणखीन एक उदाहरण दिलं, साईखडी आणि काई प्रार्थावे सूत्रधारा ते. साईखडं म्हणजे कठपुतळी. साईखडा म्हणजे कठपुतळी. तर कठपुतळीनी सूत्रधाराला विणवावं. कारण नाही तर खरं म्हणजे सूत्र तर त्याच्या हातात आहेत ना, तो नाचवेल तसं त्यांनी कठपुतळीने नाचलं पाहिजे. पण ही कठपुतळीच हे करते, प्रार्थना करते सूत्रधाराची की मला नाचव बाबा तू. तर अशा प्रकारे म्हणजे ज्ञानदेव स्वतःला असं समजतात की मला तुम्ही हे तुमच्यामुळे हे सगळं घडणार आहे असं श्रोत्यांना. म्हणजे पहिलं हे विधान केल्यानंतर श्रोत्यांना अशा प्रकारे महत्त्व श्रोत्यांचं काय आहे हे त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे मग आता एखादी ओवी गाळू आणि अगदी शेवटी 32 आणि 33 या ओव्या पाहू. हे सगळं
बऱ्याच ओव्या आहेत आणि अशा निराळे उदाहरणं देत देत त्यांनी हा विचार सगळा मांडलेला आहे. ते सगळं झाल्यानंतर आता काय झालं तर तव गुरु म्हणजे ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ समोर तिथे बसलेलेच होते. तर ते काय म्हणाले तर तव गुरु म्हणती काही झाले हे समस्तही आम्हा पावले. हे तुला जे काय म्हणायचे ना ते सगळं आम्हाला कळलेलं आहे, आम्हा पावले, आम्हाला सगळं पोचलं आहे आमच्यापर्यंत. तुझा भाव जो आहे तो आम्हाला कळलेला आहे. आता सांगे जे निरोपिले नारायणे. आता मूळ कथेकडे तू वळ. येथ संतोषोनी निवृत्ती दासे जी जी म्हणून उल्हासे अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. म्हणजे ज्ञानदेवानी निवृत्तीदासांना जी जी म्हणजे हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी आता ह्या कथेचा उल्लेख करायला लागतो. आणि मग अत्यंत उत्साहाने ते सांगायला लागले आणि मग श्रोत्यांना म्हणाले अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. आता तुम्ही हे ऐका, श्रीकृष्ण काय बोलले हे आता मी तुम्हाला सांगतो. आता ह्या पहिला जो श्लोक आहे त्याच्यावरचे ज्या ओव्या आहेत ना त्याच्यामध्ये सगळं छान आलेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. पण तरीसुद्धा एक शब्द जो श्लोकामध्ये आहे तो असा आहे की तो तुम्हाला लक्षात गेला पाहिजे म्हणून मी श्लोक वाचते. इदम तू ते गुह्यतमम प्रवक्षा. मी ना थोडंसं फोड करून बोलते म्हणजे ते प्रवक्षाम्य असं जे आहे ना ते कसं आहे माहिती आहे का. प्रवक्षामी अनसूयवे असं आहे. आणि त्याच्यातला तो जो अनसूयवे शब्द आहे ना तो मला स्पष्ट करायचा आहे म्हणून मी तो श्लोक घेतला. ते अनसूयवे असं त्याने म्हटलं आहे. इदम तू गुह्यतमम प्रवक्षामी म्हणजे मी तुला अत्यंत गुह्य गोष्ट, अत्यंत म्हणजे अत्यंत गुप्त अशी गोष्ट. गुह्य याचा अर्थ असा की सर्वांना सांगितली जात नाही म्हणून त्याला गुह्य असं म्हणतात. तर मी अत्यंत गुह्यतम अशी गोष्ट मी तुला आता सांगणार आहे. आणि अर्जुनाला म्हटलंय त्यांनी अनसूयवे असं म्हटलेलं आहे. अनसूयवे हे अर्जुनाला त्यांनी दिलेलं विशेषण आहे. श्लोक आधी पूर्ण करते आणि मग त्या अनसूयवे ह्या शब्दाकडे आपण जाऊया. पुढच्या ओळीमध्ये असं आहे ज्ञानम विज्ञानसहितम यज् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. म्हणजे ज्ञान विज्ञानासह मी तुला आता हे गुह्य जे काय आहे ते मी तुला सांगणार आहे. यत् ज्ञात्वा म्हणजे जे कळल्यामुळे, जे आपल्याला समजलं, ज्याचं आपल्याला ज्ञान झालं. यत् ज्ञात्वा जे ज्ञान विज्ञानासह जे काही गुह्य मी तुला सांगणार आहे ते ज्या वेळेला कळतं त्यावेळेला सगळ्या मोक्षसे अशुभात. ह्याचा अर्थ की सगळ्या अशुभ गोष्टींपासून आपली मुक्ती, सगळ्या वाईट गोष्टींपासून आपली मुक्ती होते. अशा प्रकारचं ज्ञान, असं गुह्य ज्ञान, सगळ्या अशुभापासून आपली मुक्ती होते अशा प्रकारचं गुह्य ज्ञान ज्ञानविज्ञानासह मी तुला सांगणार आहे. आता ते ज्ञानविज्ञानासह का वगैरे ते पुढे आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कळेल. आता तो जो अनसूयवे असा जो शब्द आहे ना, अनसूयवे, तो शब्द नीट लक्षात. असूया म्हणजे मत्सर, असूया म्हणजे मत्सर, आणि अनसूया म्हणजे मत्सररहित असणं, मत्सररहित असणं, द्वेष नाही, कोणाचा
द्वेष नाही, कोणाबद्दल मत्सर नाही. असूया आणि अनसूया, अनअसूया म्हणजे नाही, हे नाही, असूया नाही. आता हा जो म्हणजे मत्सर, आपण आपल्या साध्या ह्या भाषेमध्ये आपण मत्सर हा शब्द लक्षात घेतो. आता मत्सर हा जो असतो तो कसा असतो की एखादी गोष्ट आपल्याला हवी, आपल्याला मिळावीशी वाटली आणि समजा ती नाही मिळाली तर कदाचित दुःख होतं. ते थोडं स्वाभाविक असतं की ही गोष्ट मी ह्यासाठी प्रयत्न केला आहे आणि ती गोष्ट मला मिळाली नाही तर दुःख होणं हे स्वाभाविक आहे. अर्थात आपण जो काही कर्मयोग पाहिला त्यानुसार तसं असूही नये, म्हणजे कर्माच्या फळाचा विचार मनामध्ये असूच नये हा भाग आपण पाहिलेला आहे. पण तरी मानवी स्वभाव जर आपण लक्षात घेतला तर हे थोडंसं स्वाभाविक असतं की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, आपण प्रयत्न केला आहे, नाही मिळाली, खूप प्रयत्न करून अभ्यास करून अगदी चांगले सगळे पेपर लिहिलेत आणि नाही मार्क मिळाले अपेक्षेप्रमाणे, वाईट वाटणं हे विद्यार्थ्याला अगदी साहजिक असतं. तर ते स्वाभाविक आहे असं आपण धरून चालू. पण असूया कशी असते, मत्सर कसा असतो की एखादी गोष्ट मला हवी आहे आणि ती मला न मिळता दुसऱ्याला मिळाली म्हणून दुःख होणं हा मत्सर असतो. बरोबर आहे ना, की मला हवी आहे, मला नाही मिळाली तर एक वेळ चालेल, पण दुसऱ्याला मिळाली हे सहन जे होत नाही तो मत्सर असतो, ती असूया असते. आणि या ठिकाणी अर्जुनाचं वर्णन त्यांनी अशा प्रकारे केलंय की असा मत्सर तुझ्यामध्ये नाही, असा मत्सर तुझ्यामध्ये नाही. म्हणजे पुढे पुढे आपण ह्याचं आणखीन स्पष्टीकरण आपल्याला मिळणार आहे. पण ते ह्या ठिकाणी त्याला असूया तुझ्यामध्ये नाही असा उल्लेख करून त्यांनी पुढे जे म्हटलं की मी ज्ञान विज्ञानासह हे सगळं गुह्य ज्ञान तुला सगळं मी तुला देणार आहे, त्याचं कारण तू मत्सररहित आहेस. लक्षात आलं? म्हणजे तिथे त्याला त्याचं ते विशेषण नुसतं सांगून ते थांबले नाही, तर त्याला ते ज्ञान का देताय, तर तू असा आहेस अर्जुना की तुझ्या मनामध्ये कोणाबद्दल मत्सर नाही. दुर्योधनाबद्दल किंवा कौरवांबद्दल मत्सराची भावना ह्या पांडवांमध्ये नव्हती आणि म्हणूनच युद्धाला अनेक वेळेला त्यांनी नकार दिला. या शेवटच्या युद्धाला सुद्धा श्रीकृष्णाने त्यांना तयार केलं या युद्धासाठी, अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगून या युद्धासाठी तयार केलं. त्याचं अर्थात कारणं आपण पाहिली आहेत, अगदी सुरुवातीला जे होते त्यांनी आपण ह्या गोष्टीचा विचार केला. पुन्हा कधीतरी तो संदर्भ आला तर मी त्याचा परत उल्लेख करेन. पण श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार त्यांनी ह्या युद्धाला तो तयार, हे सगळे पांडव तयार झाले आणि अर्जुन हा कोणाचा मत्सर करणारा नव्हता. आता मत्सर जो असतो तो त्याचं हे मी सांगितलं की ते आपल्याला हवं आहे पण आपल्याला मिळतात दुसऱ्याला मिळालं, मग तो मत्सर, जी भावना असते त्याला मत्सर म्हणतात. पण मत्सराचं मूळ काय ह्याच्याकडे आपण गेलो पाहिजे. म्हणजे हे विशेषण सांगताना किंवा अर्जुनाचा स्वभाव हा सांगताना की हे ज्ञान मी तुला का देतोय हे सांगताना हा जो असूयेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे तो त्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की मत्सराचं मूळ कारण काय असतं. तर मत्सर का निर्माण होतो, आपल्या अहममुळे निर्माण होतो. आपल्यामध्ये जो अहम भरलेला आहे की मी, दुसऱ्याला मिळाल्याचं दुःख हे सुद्धा त्यामुळेच आहे की मी जो आहे ना तो त्या मलाच ते पाहिजे, दुसऱ्याला मिळू नये. म्हणजे मी अहंकार हा इतका भरलेला असतो की त्याच्यामुळे मग हे दुःख निर्माण होतं. म्हणजेच मत्सराचं मूळ कारण ते आहे. आणि
ह्या संपूर्ण गीता जर आपण विचारात घेतली तर संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जो काही उपदेश केला आहे अगदी शेवटपर्यंत 18व्या अध्यायातला अगदी अंतिम उपदेश जो आहे, जिथे आपण पुढे जाणार आहोत त्या अंतिम उपदेशापर्यंत आपण जरी विचार केला तरी आपल्याला मुख्यतः ही गोष्ट जाणवते की श्रीकृष्णाच्या सगळ्या शिकवणीमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तुझ्यातला अहम नाहीसा होईल. अर्जुना, तुझ्यातला अहम नाहीसा होईल. म्हणजे भीष्म आणि द्रोणांच्या वधाचं सुद्धा जे त्याला दुःख होतंय त्यामध्ये सुद्धा त्याचा अहम आहे. त्याचं ज्या वेळेला आपण ह्याच्यात जाऊ त्यावेळेला मी आणखीन स्पष्ट करीन. पण मला वाटतं की पॉंडिचेरीला जे आले होते त्यांनी हे ऐकलेलं आहे, बरोबर आहे ना, की त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा अहम आहे की मी तो विसरलेला नाही, की मला नरकवास, म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर जर मी हे कृत्य केलं आणि ह्यांचा वध झाला तर मला नरकवास भोगायला लागेल. माझं जीवन रित होईल. अनेक ठिकाणी अनेक शब्दांमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की माझं जीवन रित होईल. म्हणजे ह्या सगळ्याचा माझ्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे, ही सगळी माणसं माझ्या दृष्टीने किती महत्त्वाची आहेत आणि त्यांचा अभाव असणं ह्याच्या पुढे हे म्हणजे मला जगूच नाही असं वाटेल वगैरे. म्हणजे सगळं माझं जीवन हे सगळं मीपणा हा त्याही ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की भीष्मांचा वध, द्रोणांचा वध किंवा इतरांचाही वध करणं हे त्याला नको वाटत होतं. हे खरं म्हणजे त्याचं चांगुलपण आहे अशी सर्वसाधारण अशी एक समजूत असते. पण आपण जर नीट ह्या सगळ्याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की हे चांगुलपण नसून याच्यामध्ये सुद्धा त्याचा अहम आहे. आणि त्यामुळे त्याला शेवटपर्यंत अंतिम उपदेशापर्यंत भगवंतांनी ह्याच विचाराकडे नेलेलं आहे की तू तुझ्यातला अहम सोड, तुझ्यातला अहम गेला पाहिजे. आणि म्हणूनच शेवटी मला वाटतं मी अगदी सुरुवात केली त्यावेळेला आणि पॉंडिचेरीला सुद्धा ह्या ओवीचा उल्लेख केला होता ज्ञानदेवांनी शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये लिहिलेला, की तो म्हणतो, अर्जुन म्हणतो नष्टो मोह, म्हणजे माझा सगळा मोह म्हणजे हाच मोह, माझा स्वतःचा मी विचार करत होतो हा माझा मोह. नष्टो मोह, माझा सगळा मोह, माझं सगळं अज्ञान दूर झालेलं आहे. आणि त्या नष्टो मोहाचं ज्ञानदेवांनी इतकं सुंदर ओव्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे की ते अशा ओव्या सांगतात त्या 18व्या अध्यायामध्ये. म्हणजे नष्टो मोह हे 2च शब्द गीतेमध्ये पण ह्यांचे ज्ञानदेवांचे शब्द हे फार आपल्याला कुठे म्हणजे अगदी भावनात्मक अशा ह्याच्याकडे नेतात. ते असं म्हणतात त्या ओव्यांमध्ये की गुंतलो होतो, पहा, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, असं म्हटलंय. म्हणजे नुसतं नष्टो मोह हे फार थोडक्यामध्ये 2 शब्दामध्ये त्याचं भाषांतर करता आलं असतं. पण त्यांनी म्हटलंय ओवीमध्ये गुंतलो होतो अर्जुन गुणे, म्हणजे मी ह्या आत्तापर्यंत जीवनामध्ये आणि आज सुद्धा या रणभूमीवरती आल्यानंतरही मी कसा उभा होतो, तर अर्जुन गुणाने उभा होतो. मी माझं अर्जुन हे स्वरूप कधी विसरलोच नाही. आणि त्याच्यामध्ये केवळ माझा पराक्रम नव्हे किंवा मला मिळणारी सगळी कीर्ती हाच माझं अर्जुनपणा नव्हे, तर माझी कर्तव्य, माझ्या ज्येष्ठांबद्दल असलेली माझी कर्तव्य, हे सुद्धा मी अर्जुन या दृष्टीने विचार करत होतो. जगाच्या दृष्टीने, व्यापक दृष्टीने मी विचारच केलेला नव्हता. मी फक्त संकुचित दृष्टीने विचार केलेला होता. म्हणून ते शब्द असे आले की गुंतलो होतो अर्जुन गुणे, मी अर्जुन ह्याच भूमिकेमध्ये आत्तापर्यंत होतो. मुक्त झालो तुझेपणे म्हटलंय. तुझेपणे
तुझ्यामुळे नव्हे, तुझेपणे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आता भगवंता श्रीकृष्णा तुझं स्वरूप मला प्राप्त झालंय, माझ्यातला अर्जुन आता संपलाय, मी आता तुझ्याशी एकरूप झालोय. आणि त्यामुळे शेवटी त्याला भगवंताने असं म्हटलंय की आता मी तुला सगळं सांगून झालं, आता करिष्ये वचन, म्हणजे तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तू कर. यथेच्छसी तथा कुरु असं म्हटलेलं आहे. यथेच्छसी तथा कुरु, की तुला जसं हवं तसं तू कर. तुला आता कळलंय ना चांगलं काय वाईट काय सगळं मी तुला सांगितलंय, आता यथेच्छसी तथा कुरु असं म्हटलंय भगवंतानी अर्जुनाला. म्हणजे मोकळीक दिली आहे की आता तू कर तुला काय हवं ते. पण त्याला उत्तर अर्जुन काय देतो, करिष्ये वचनम तव, तू म्हणशील त्याप्रमाणे आता मी करेन. कारण मी आता अर्जुन उरलोच नाही, माझ्यातला अर्जुन संपला, आता फक्त तू म्हणशील ते मी करेन असं. तर म्हणजे हा अहमभाव त्याच्यातला नष्ट व्हावा म्हणून संबंध गीतेमध्ये भगवंतानी जो प्रयत्न मुख्यतः केलेला आहे तो अशा प्रकारचा आहे. आणि तो म्हणजे हा कबीरजींचा एक दोहा आहे ना ताई, तर ते जब मैं हूँ तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्यांनी सांगितले. छान आहे. म्हणजे हाही दोहा लक्षात घेण्यासारखा. सब अंधेरे मिट गया जब दीपक देखा माही. हां, तर अशा प्रकारे हे अहम म्हणजे मूळ सांगण्याचा माझा उद्देश हा होता की मत्सरामागे मूळ कारण काय असतं, तर आपल्यातला अहम असतो की मला पाहिजे, दुसऱ्या कोणाला नको. असं हे जे आहे ना ते मी, म्हणजे इतकं. म्हणजे मग शेवटी राक्षसी वृत्ती त्याला म्हणतात. एक वेळ मला मिळालं नाही तरी चालेल पण कोणालाही मिळू नये, त्याला राक्षसी वृत्ती म्हणतात. म्हणजे इतकं आपण ह्या टोकाला जातो की मी मिळालं तर ते मलाच, दुसऱ्या कोणाला नाही, इतक्या टोकापर्यंत आपण जातो. इतका अहम आपल्यात असतो, म्हणून मत्सर. आणि म्हणून अर्जुनाचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय की तू असा आहेस अर्जुना, इतका निर्मळ मनाचा आहेस, इतका निर्दोष मनाचा आहेस, तुझ्यामध्ये असले काही दोष नाही, तुझ्यामध्ये असूया नाही. आणि म्हणून मी तुला ज्ञान विज्ञानासह हे सांगणार आहे, ज्ञान देणार आहे, गुह्यतम ज्ञान तुला मी देणार आहे. आता त्याला गुह्यतम का म्हटलंय वगैरे सगळं आता पुढे स्पष्ट होईल. आणि ते एकदा आपल्याला कळलं की मग अशुभापासून आपली मुक्ती होते. आता ओव्या पाहूया आपण. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझं, जे हे अंतकरणीचे गुज जीवाची, माझ्या जीवाच्या किंवा माझ्या अंतःकरणामधलं जे गुज म्हणजे गुह्य, माझ्या अंतःकरणामधलं गुह्य, माझ्या जीवाची अत्यंत गुह्य गोष्ट अशी माझ्या मनातली, माझ्या जीवाची, माझ्या अंतःकरणातली अशी ही गुज गोष्ट, अत्यंत गुह्य गोष्ट मी तुला आता ह्याच्या पुढे सांगणार आहे की हे काय आहे. हे बीज आहे म्हणतात, हे बीज आहे. म्हणजे ज्ञान मी जे काही आता तुला ह्याच्या पुढे देतोय ते बीज आहे. बीज कसं असतं की पुढे त्याचा विस्तार होत असतो. तर ते तुला एकदा कळलं की मग पुढे, म्हणून ते म्हटले की एकदा हे ज्ञान मिळालं की मग आपल्याला सगळ्या अशुभापासून आपली मुक्ती होते. तर म्हणून ते बीज. त्याची पुढची ओळी आहे, येणे माने जीवाचे हिये फोडावे, मग गुजपा मज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, तरी परियेसी प्राज्ञा. मी थोड्या ओव्या लागून घेते कारण त्या नाही तर अर्थ होत नाही. तरी परियेसी प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा, बोललीये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू.
आलं लक्षात? म्हणून दोन्ही ओव्या जोडून घेतल्या की तुला येणे माने ह्याचा अर्थ असा की तुला कदाचित मनामध्ये असं वाटेल, अशी शंका येईल, येणे माने म्हणजे तुला आता मी जे सारखं मी जे तुला म्हणतं की माझं गुज, अंतःकरणातलं गुज मी तुला सांगतोय, गुह्य गोष्ट मी तुला सांगतोय, तर तुझ्या मनामध्ये असं कदाचित येईल की जीवाचे हिये फोडावे, म्हणजे अगदी आपल्या हिये फोडावे, म्हणजे हिय म्हणजे हृदय, आपलं हृदय मोकळं करणं, अंतःकरण मोकळं करणं, आपलं हृदय मोकळं करणं, हिये फोडावे. मग गुज का बा मज सांगावी, म्हणजे इतकं जे अगदी हृदयात ठेवलेलं, अंतःकरणात ठेवलेलं असं जे गुह्य आहे ते हृदय मोकळं करून मला सांगावं, असं का म्हणतोय बाबा हा कृष्ण? असं का म्हणतोय की माझ्या अंतःकरणातलं गुह्य मी तुला सांगेन, इतकं काय, असं का हा म्हणतोय? तर असं जर तुझ्या मनात आलं, येणे माने म्हणजे असं जर तुझ्या मनामध्ये आला विचार, अशी शंका जर तुझ्या मनामध्ये आली, तर त्याचं कारण काय आहे? म्हणजे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, त्याच्यातही तोच भाव आहे. म्हणजे अशी जर तू कल्पना काही करत असशील की हा एवढं अंतःकरणातलं गुज गोष्ट मला का सांगतोय, तर असं जर तुला काही वाटत असेल तर त्याचं कारण काय आहे? तर तरी म्हणजे त्याचं कारण असं आहे, परियेसी प्राज्ञा, म्हणजे प्राज्ञा म्हटलंय म्हणजे तू अत्यंत बुद्धिमान आहे, प्राज्ञ आहेस तू. परियेसी म्हणजे ऐक, अर्जुना ऐक, प्राज्ञा हे बुद्धिमंत अर्जुना ऐक, मी त्याचं कारण सांगतोय. तू आस्थेचीच संज्ञा, म्हणजे आस्था, एखाद्या गोष्टीबद्दल आस्था वाटते ना, त्या आस्थेचीच संज्ञा, ह्याचा अर्थ तू म्हणजे मूर्तिमंत आस्था आहेस, किंवा तू म्हणजे आस्थेचं आस्था म्हणजे काय, आस्थेचा अर्थ काय, असं जर कोणाला सांगायचं असेल तर तुझ्याकडे बोट दाखवा. व्याख्या, आस्थेची व्याख्याच म्हणजे तू आहेस. आस्था म्हणजे आस्था कशी असावी? का अर्जुनासारखी असावी, असं त्याला थोडक्यात म्हणायचं की इतकी तुला जे काही मी सांगतोय त्याच्याबद्दल इतकी प्रचंड आस्था असते, इतकं तुला ते ऐकायचं असतं मी जे सांगतोय ते. आणि हे आस्था हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये आस्था म्हणजे त्याच्या ही आस्था कशी असते किंवा कधी निर्माण होते? ज्या वेळेला आपण जे काही शिकतोय, जे काही वाचतोय, जे काही ऐकतोय, त्याच्याबद्दल ज्या वेळेला आपल्याला आत्मीयता वाटते ना, त्याला आस्था म्हणतात. त्याला आस्था म्हणतात. आत्मीयता असते, आत्मीयता म्हणजे आस्थेलाच आपण ह्या संदर्भामध्ये दुसरा शब्द वापरू शकतो, म्हणजे आत्मीयता. की अत्यंत आत्मीयता, की जे काही कृष्ण सांगतोय त्याला, त्याच्याबद्दल त्याला अत्यंत आत्मीयता. म्हणजे कसं असतं की कुठलंही शिकवण देताना ती शिकवण देणाऱ्यामध्ये किंवा कुठलंही ज्ञान म्हणा, ज्ञान देताना ते ज्ञान देणाऱ्यामध्ये त्या ज्ञानाविषयी आस्था असलीच पाहिजे. बरोबर आहे? हे तर निश्चित की त्या ज्ञानाविषयी ज्या वेळेला आत्मीयता देणाऱ्याला असते त्यावेळेला तो उत्तम प्रकारे ज्ञान देऊ शकतो, हे तर निश्चितच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं की ऐकणाऱ्याला, ते ज्ञान घेणाऱ्याला आत्मीयता असेल तर ते ज्ञानही जास्ती चांगल्या प्रकारे देता येतं. त्या ज्ञानाबद्दल आत्मीयता घेणाऱ्याला असली पाहिजे.
आलं लक्षात? म्हणजे देणाऱ्याला तर असलीच पाहिजे, पण त्याहीपेक्षा जास्त गरज कशाची आहे तर घेणाऱ्याला आत्मीयता असली पाहिजे. नाही तर मग काय, नळी कुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशी परिस्थिती होईल ना. की काय बोलतोय आपला बोलणारा, पुढे काही त्याचा काही परिणामच नाही, कारण त्याच्याबद्दल काही रसच नाही, काही हेच नाही, असं असेल. मग ती ज्या वेळेला आत्मीयता असते ना ज्ञान घेणाऱ्यामध्ये, मग ते सांगून असो, वाचून असो, काही असो, ज्या वेळेला ती आत्मीयता त्या ज्ञानाविषयी असते त्यावेळेला आपण आपली तहान, भूक, झोप या गोष्टी आपण विसरू शकतो. हे लक्षात घ्या, हे अगदी लक्षात घ्या की ज्या वेळेला तुमच्यामध्ये आत्मीयता घेण्यामध्ये आत्मीयता असेल त्यावेळेला इथे बसून तुमचा डोळा कधी लागणार नाही. माझा लागू शकतच नाही. मी बोलते आहे आणि निश्चित आहे की हे जे काही मी बोलते आहे त्याच्याबद्दल मला इतकी आत्मीयता आहे की मी जे वाचन करत असते माझ्या घरातले सगळे म्हणतात, अगं तुला फोन ऐकायला येत नाही, तुला काही घडलेलं घरामध्ये कळत नाही, बेल वाजलेली कित्येक वेळेला तुला लक्ष, मला खरोखर लक्षात येत नाही. असं समोरून कोणी माणूस गेलं आलं तरी मला काही वेळेला पत्ता नसतो. इतकी एकाग्रता त्या आत्मीयतेमुळे निर्माण होते. मी माझं कौतुक करते असं नाही, पण ही आत्मीयता ज्या वेळेला असते ना त्यावेळेलाच आपण ज्ञान, कुठलंही ज्ञान आपण घेऊ शकतो. मग अगदी सबंध रात्र जागरण झालेलं असलं, कितीही काम करून आपण दमलेलो असलो तरी सुद्धा आपण तितक्या यांनी ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. ही आत्मीयता जी आहे ना ती ह्या ठिकाणी ते जे म्हटलं ना, तो आस्थेचीच संज्ञा. 2 शब्द आहेत फक्त, पण त्या शब्दामध्ये हा फार प्रचंड मोठा भाव आहे. तो आस्था जी आहे ना ती आस्था म्हणजे आत्मीयता. की नाही, मला हे कळलंच पाहिजे, मला हे आतमध्ये माझ्या पोचलंच पाहिजे. अर्जुनाला जी आस्था आहे त्यांनी अगदी 2ऱ्या अध्यायामध्येच त्यांनी भगवंताला म्हटलंय, शिष्यस्थेयम असं म्हटलंय. मी त्यावेळेला सांगितलं होतं की म्हणालाय तो, मी तुझा शिष्य झालोय, तू म्हणशील तसं मी करीन, पण अजून तो पूर्ण त्याच्यात गेला नाही असं मी म्हटलं होतं. पण तरी हळूहळू जसजसे आपण आता पुढे पुढे अध्यायामध्ये जातोय तसतसं भगवंताच्याही ते लक्षात येतं की ह्याला किती हवंय. हे सगळं त्याचे जे प्रश्न आहेत ना, प्रत्येक अध्यायामध्ये जे काही प्रश्न त्यांनी विचारलेत, किंवा ज्या वेळेला तो म्हणतो ना की मला समजेल असं सोपं करून सांग, हे म्हणण्यामध्ये आपण निर्बुद्ध आहोत असं त्याला म्हणायचं नाहीये, पण मला ते समजून घेण्याची खूप इच्छा आहे म्हणून तू ते सोपं कर असं त्याला म्हणायचं असतं. तर हे जे आहे ना, ही आस्था असते, आत्मीयता असते की तू सोपं सुद्धा का कर, मला ते कळलंच पाहिजे, मला कळलंच पाहिजे, मला ते आत्मसात झालंच पाहिजे. ही जी काही आतून इच्छा असते ती आत्मीयता म्हणजे आस्था. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटले की तू म्हणजे काय आहेस अर्जुना, आस्थेचीच संज्ञा. आस्था म्हणजे काय तर तुझ्याकडे बोट दाखवावं ही आस्था अशी असली पाहिजे. आणि पुढे म्हटले, बोललीये गोष्टीची अवज्ञा नेणसी कर. जे काही तुला मी सांगतो त्याची तू कधी अवज्ञा करत नाहीस, ते कधी तू त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाहीस, ते आचरणात आणण्याचा तू प्रयत्न करतो. तू समजावून घेण्याचा प्रयत्न नुसता नाही, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात अवज्ञा न करणं. अवज्ञा ते आचरणात आणण्याचा तू प्रयत्न करतो, समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. त्या सगळ्याला असं त्या अर्थी म्हटले की बोललीये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. म्हणून आता पुढे जाते, म्हणून गूढपण आपुले मोडो, वरी न बोलवे ही बोलावे घडो.
परी आमुचीच जीवीचे पडो तुझा जीवी. म्हणजे तू असा आहेस ना अर्जुना, म्हणून मला असं वाटतं की गूढपणा आपुले मोडो. आत्तापर्यंत मी जे अंतःकरणात गूढ ठेवलं ते माझं गूढ मी तुझ्या पुढे उकलून दाखवते, मोकळं करून दाखवते. गूढपणा माझं जाऊ देते. वरी न बोलावेही बोलावे घडो. म्हणजे जे सहजपणापुढे बोलू नये अशी गोष्ट मी तुझ्या पुढे बोलतो. आणि का बोलतो तर परी आमुचीच जीवीच पडो तुझा जीवी. माझ्या जीवात जे आहे, माझ्या हृदयात, माझ्या अंतःकरणात जे आहे ते तुझ्या अंतःकरणात पोचू दे. अगदी शेवटी 18व्या अध्यायामध्ये एक ओवी अशी आहे, हृदये एक झाले असं म्हटले. हृदये एक झाले. ते हे की माझ्या जीवातलं जे आहे, माझ्या हृदयातलं जे काय आहे ते सगळं तुझ्या जीवामध्ये, तुझ्या हृदयामध्ये पडू दे. ही माझी अत्यंत महत्त्वाची अशी माझी कल्पना आहे आणि म्हणून मी हे तुला सगळं सांगतो. तर मधल्या 2 ओव्या गाळते. मी बरोबर ते जोडून घेते, कारण ह्या अर्थाशी पुढचं हे जोडून घेते. आता 40वी ओवी पहा. 40वी ओवी म्हणजे आता या लागी इथून ती ओवी सुरू होते. ते या लागी म्हणजे म्हणून असा त्याचा अर्थ. म्हणून तर म्हणून काय तर त्याच्या आधी जी काही उदाहरणं दिली आहेत ना की ज्ञान किंवा कुठली चांगली गोष्ट कोणाला दिली तर त्याचा सदुपयोग होतो, कोणाला दिली तर त्याचा दुरुपयोग होतो, असं जे काय परिस्थिती असते ते सगळं मध्ये असं देऊन पुढे मग असं म्हटलंय, यालागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्यगती. सगळे शब्द नीट लक्षात घ्या. यालागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्यगती पै गा गोप्यही परितया प्रती सावळीचे सुखे. म्हणजे इथे भगवंत असं म्हणतात की अर्जुना काय असतं की जे गौप्य असतं, जे गुप्त गुह्य गोष्ट जी आहे म्हणजे ज्ञान, ते कोणाला द्यावं तर कोणाला द्यावं ह्याची त्यांनी 4 विशेषणं दिली आहेत. सुमनु जो चांगल्या मनाचा आहे, सुमनु जो चांगल्या मनाचा असतो. शुद्धमती ज्याची बुद्धी अगदी शुद्ध म्हणजे विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो, विवेक बुद्धी, पूर्णतः विवेक बुद्धी. त्याच्या मनामध्ये कधीही अविवेकाची कुठली गोष्ट येणार नाही, अशुद्ध कुठली गोष्ट येणार नाही. तर सुमनु असला पाहिजे, तो शुद्धमती असला पाहिजे. जो अनिंदकू म्हणजे मग अशी सांगितलं की दुसऱ्याची निंदा करतच नाही. जसं मत्सर करत नाही तसंच निंदा सुद्धा आहे ना की ज्याच्यामध्ये अहंकार असतो तो दुसऱ्याची निंदा करतो. निंदा करणं हे सुद्धा अहंकाराचं एक हे आहे, लक्षण आहे. तर त्यामुळे इथे म्हटलंय जो अनिंदकू म्हणजे जो कोणाचीही कधी निंदा करत नाही. आणि अनन्यगती असा शब्द आहे. अनन्यगती ह्याचा अर्थ की परमेश्वरा व्यतिरिक्त ज्याला दुसरी गती नाही. अनन्य परमेश्वर प्राप्ती ह्याच त्याचा मार्ग आयुष्यातला. परमेश्वर प्राप्ती दुसरी कुठल्याही गोष्टीचा, जसं आपण विचार करतो की हे काम केलं तर मला काय मिळेल ह्याचा आपण जो विचार करतो हा नाही. हा अनन्य गती, त्याच्या मनामध्ये फक्त परमेश्वर हेच त्याचं सगळं ध्येय. तर अनन्य गती असा जो माणूस आहे, म्हणजे आता ही 4 गोष्टी सांगितल्या, सुमनु, शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, अशी जी माणसं असतात
त्यांना पै गा म्हणजे अरे बाबा अशा माणसांच्या पुढे गौप्यही परितयाप्रती चावळी जे सुखे म्हणजे त्यांच्या पुढे गौप्य गुह्य गोष्ट मोकळी त्यांना सांगावी. त्यांना आपल्या मनातली आपल्या हृदयातलं जे काही गुह्य अशी गोष्ट आहे ती त्यांना सांगावी. एरवी सुद्धा म्हणजे आता हे भगवंतांनी म्हटलंय, पण आपण जर विचार केला तर आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की पहा आपल्या मनातली किंवा आपल्या जीवनातली एखादी गोष्ट सगळ्यांना सांगत सुटण्यामध्ये काही अर्थ नसतो. का नसतो? का नसतो? तर ती माणसं सुमनू नसतात. बरोबर आहे? बघा ही सगळी विशेषणं. ती माणसं सुमनू नसतात, ती माणसं शुद्धमती नसतात, ती अनिंदकू नसतात. आपल्याकडनं घ्यायचं लगेच 4 लोकांना जाऊन सांगायचं की पहा हे असं बोलते बरं का ती, म्हणजे मग झालं निंदा आलीच. तर अनिंदकू आणि अनिंदिक तर असं म्हणजे साध्या व्यवहारातही ते आहे. पण भगवंत तर आता त्याला अत्यंत मोठं काहीतरी ज्ञानातलं गुह्य सांगतायत. तर ते सुद्धा कोणाला सांगावं तर अशा माणसांना सांगावं असं ते म्हणतात. आणि मग पुढे आता पुढची ओवी अशी, तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचुनी आणिक नाही, म्हणून गुज तरी तुवा ठाई लपवू नये. आलं लक्षात की सोपं आहे. प्रस्तुत म्हणजे आता सध्या तरी हे सगळे जे गुण असायला पाहिजेत ते गुण हे आता गुणी इही म्हणजे हे सगळे गुण तू वाचून आणिक नाही, दुसऱ्या कोणामध्येही हे गुण नाहीत. म्हणून गुज तरी तुझा ठाई लपवू नये. तुझ्यापासून मी कुठलं गुह्य मी लपवून ठेवू शकत नाही अर्जुना, मला तुला ते सांगितलं पाहिजे. आता पुढची पण ओवी घेऊया. आता किती नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझं. याचा अर्थ असा आहे की मी हे नावा जे 2 आलंय ना त्याचा अर्थ असा घ्यायचा की मी पुन्हा मी गुप्त गुह्य असं जे म्हणतोय, असं जे म्हणतोय नावा गुज म्हणजे मी पुन्हा जे सारखं गुह्य गोष्ट असं जे सारखं तुला म्हणतोय. तर ते त्यामुळे म्हणजे हे माझे शब्द जे मी बोलतोय ते म्हणता कानडे वाटेल तुझं. कानडे ह्याचा अर्थ की हे काय म्हणतोय हा, काय मला असं सारखं गुह्य असं हा काय एवढं म्हणतोय. नाही कानडे म्हणजे तुला तुला कानडे म्हणजे विचित्र वाटेल, तुला कळणार नाही, हे सगळे अर्थ आहेत त्याच्यामध्ये की तुला हे कानडे वाटेल. म्हणजे आता हे कानडे हा शब्द ना ज्ञानेश्वरीमध्ये जो आला आहे काही ठिकाणी तो अशामुळेच आलेला आहे की ही मराठी भाषिक माणसांना कानडी भाषा ही अगम्य होती, कळत नव्हती. आणि त्यामुळे मग जे सोपं आहे त्याला मराठा असं म्हटलं आहे, मराठा. आणि जे अवघड आहे ते कानड. असं म्हणून ते अशा प्रकारे म्हणता कानडे वाटले म्हणजे काय विचित्र आहे, काय कळत नाही, असं का सारखं हा गुह्य म्हणतोय. तर त्याचं पुढे म्हटलंय तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. म्हणजे मी तुला हे गुह्य म्हणतोय ह्याचं कारण मी तुला सांगतो की मी तुला ज्ञान देणार आहे आणि ते विज्ञानासह देणार आहे. जे त्या श्लोकामध्ये उल्लेख आहे ज्ञान विज्ञान याचा तो अशा प्रकारे केलेला आहे की मी तुला ज्ञान देणार आहे, ते विज्ञानासह देणार आहे. आणि हे शब्द खरं म्हणजे आधी येऊन गेलेत आपल्याला. ज्ञान याचा अर्थ ईश्वराचं परमात्म्याचं ज्ञान. म्हणजे ईश्वर काय आहे, ईश्वराचं स्वरूप ज्ञान. ज्ञान याचा अर्थ स्वरूप ज्ञान म्हणजे ईश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान. आणि विज्ञान याचा अर्थ विश्वज्ञान, भौतिक म्हणा मानसिक म्हणा जे काही इतर जे आहे त्याला विज्ञान असं म्हणतात.
तर मी तुला ज्ञानही सांगणार आहे, विज्ञानही सांगणार आहे असं ते म्हणतात. 7व्याही अध्यायामध्ये हे 2 शब्द येऊन गेलेत. आता पुन्हा या ठिकाणी ते म्हणतात मी तुला हे दोन्ही सांगणार आहे. आणि ते का म्हणतायत, स्पष्ट केलंय त्यांनी की मी तुला हे ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही का सांगणार आहे. तर त्याचं कारण ते असं सांगतात, पुढची ओवी बघा. परी तेची ऐसेनी निवाडे जैसे भेसळले खरे कुडे, मग काढीचे फाडो वाडे पारखुनिया. म्हणजे खरं काय खोटं काय, खरे कुडे, खरं खोटं म्हणजे ज्ञान कुठलं आणि विज्ञान कुठलं हे काही वेळेला कळत नाही. दोन्ही भेसळले म्हणजे मिसळून गेलेलं असतं. कशाला विज्ञान म्हणायचं, कशाला ज्ञान म्हणायचं हे आपल्याला कळत नाही, ते मिसळून गेलेलं असतं. तर म्हणून तुला मी हे दोन्ही का सांगणार आहे, तर तुला फाडोवाडे पारख करता आली पाहिजे. म्हणजे ते दोन वेगळं करता आलं पाहिजे की हे ज्ञान आहे, हे स्वरूप ज्ञान आहे आणि हे विज्ञान आहे, हे तुला वेगळं तुला करता आलं पाहिजे. म्हणून मी तुला दोन्ही सांगणार. नुसतंच ज्ञान सांगितलं तर कदाचित तुला विज्ञान म्हणजे काय कळलं नसल्यामुळे तू त्याच्यामध्ये ही भेसळ अशी तूही करशील. तर त्यामुळे तसं होऊ नये म्हणून मी तुला हे दोन्ही सांगणार आहे. आणि मग मध्ये उदाहरणं अशी दिलेत, मी पुढची ओवी वाचत नाही आहे 2 ओव्या, की अशा प्रकारे उदाहरणं आहेत की ज्याप्रमाणे राजहंस दूध आणि पाणी एकत्र मिसळलं तर त्याचं बरोबर दूध आपल्या चोचीत घेतो, हे जर राजहंसाचा गुण आहे. तसं तुला करता आलं पाहिजे असं एका ओवीत आहे. दुसऱ्या ओवीमध्ये आहे कोंडा, म्हणजे धान्य आणि कोंडा एकत्र असतो, पण पाखडलं की वाऱ्याबरोबर कोंडा बाजूला होतो आणि फक्त धान्याचा ढीग उरतो, धान्याची रास उरते. तर तसं तुला ज्ञान कळावं म्हणून मी ते दोन्ही तुला सांगणार. आणि मग आता 46वी ओवी. तैसे जे जाणीतले यासाठी संसाराची गाठी लावणी बैसवी पाटी मोक्षश्रियेचा. म्हणजे ह्याचा अर्थ असा की हे तुला दोन्ही कळलं की मग काय होईल, त्या जाणतलेयासाठी म्हणजे तुला एकदा हे कळलं, म्हणजे एकदा तू हे जाणलंस की ज्ञान काय आणि विज्ञान काय हे तुला एकदा कळलं की मग तू काय करू शकशील, तर संसाराची गाठी लावणी, संसाराची गाठी लावणी हे एकत्र आहे. ते लावणी शब्द जरी पुढे असला ना, अगदी सरळ एक अशी लाईन त्याच्या खाली ठेवा की संसार म्हणजे काय, प्रपंचाचं जे काही आपल्याला माहिती असते ती जी आहे ती संसाराची गाठी लावणी बैसवी पाठी मोक्षाश्रियेचे. म्हणजे मोक्षश्रिया म्हटलंय, म्हणजे मोक्षलक्ष्मी, मोक्ष जे काही साधायचं आहे त्याबरोबर त्या मोक्षाच्या पाटावरती तू जाऊन बसशील. संसार दूर सार. संसार याचा अर्थ प्रापंचिक सुख, त्याच्यामध्ये तू गुंतणार नाहीस. प्रापंचिक सुख त्यामध्ये तू गुंतणार नाहीस. तुला भौतिक ज्ञान कळलं, तुला मानसिक ज्ञान कळलं, सगळं हे कळलं आणि स्वरूप ज्ञान काय आहे, ईश्वर ज्ञान काय आहे हे सगळं तुला कळलं की मग त्या दोन्हामध्ये तुला फरक करता येईल. आणि संसार हा म्हणजे सांसारिक सगळं आपलं जीवन ते काही सोडायचं असं म्हटलेलं नाही आहे, लक्षात घ्या. सोडायचं असं म्हटलेलं नाही, पण संसार करताना सुद्धा तो वेगळा आणि मोक्षासाठी प्रयत्न आपल्याला करायचे आहेत हे तुझ्या सतत ध्यानामध्ये राहील असं म्हटलेलं आहे. आणि मग अर्थातच त्याच्यामध्ये असं अभिप्रेतच आहे की हे तू मोक्षश्रिया जे म्हटलंय ना त्याच्यामध्ये असं अभिप्रेत आहे की एकदा तुला हे नीट कळलं दोन्ही की मग तुला ह्या ज्ञानामुळे मुक्तीच्या मार्गाला तू लागशील, मोक्षाच्या मार्गाला तू लागशील.
म्हणजे पुन्हा संसारामध्ये तू प्रपंचामध्ये तू गुंतणार नाही, मोक्षाच्या मार्गाला तू जाशील. म्हणजे ह्या ठिकाणी पुन्हा कधीही गैरसमज करून घेऊ नका की ह्या ठिकाणी कुठेही असा उल्लेख नाही की घरदार सोडून तू मोक्षाच्या मार्गाला लागशील असा हा उल्लेख नाही आहे. वेगळं आपल्याला कळलं पाहिजे की हे करायचं आहे, ही आपली कर्तव्य आहेत संसारातली, ती आपण केलीच पाहिजेत. पण कर्तव्य आणि त्याच्या फळामध्ये गुंतून राहणं हे दोन वेगळं असतं. तर त्याच्यामध्ये तू न गुंता मोक्ष साधण्यासाठी तू प्रयत्न करशील आणि त्या मार्गाला तू लागशील असं म्हटलं. आता पुढचा जो दुसरा म्हणजे एका श्लोकाच्या नंतरच्या बऱ्याच ओव्या आपण आत्तापर्यंत घेतल्या, पण आता पुढचा दुसरा जो श्लोक आहे त्याचा उल्लेख अशासाठी फक्त पहिला जरी श्लोकाचा पहिला जरी भाग आपण पाहिला ना तरी कदाचित पुरेसा आहे, कारण ओव्यांमध्ये सगळं येणार आहे. त्या श्लोकाच्या पहिल्या भागामध्ये काय म्हटले पहा, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम असं आहे ते. पवित्रम इदम उत्तमम. ह्या अध्यायाला सुरुवात करताना मी अध्यायाचं नाव तुम्हाला सांगायला विसरले, आता मला एकदम आठवण झाली. ह्या अध्यायाचं नावच मुळी राजविद्या राजगुह्य असंच आहे आणि त्याचा उल्लेख ह्या श्लोकामध्ये आलेला आहे की आता जे काही तो ज्ञान देणार आहे भगवंत त्याच्यामध्ये तो काय कशाचं ज्ञान देणार आहे. राजविद्या राजगुह्य हे अध्यायाचंही नाव आहे आणि आता त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. अत्यंत पवित्र असं हे, अत्यंत उत्तम असं हे राजविद्या. आता त्याला राजविद्या का म्हटलं हे ओव्यांमध्ये स्पष्ट होईल, पण मी अगदी थोडक्यात सांगते की राजविद्या ह्याचा अगदी थोडक्यात अर्थ असा की सगळ्या विद्यांमधलं श्रेष्ठ विद्या असा त्याचा अर्थ. सगळ्या विद्यांमधली श्रेष्ठ विद्या म्हणून त्याला राजविद्या. नाही, राजांची विद्या नाही, सगळ्या विद्यांमधला राजा. राजा हा शब्द राजविद्या जो आलेला आहे ना, म्हणजे जर कुठे असा अर्थ दिलेला असेल ना राजांची विद्या वगैरे असेल शक्यता. राजर्षी विद्या असा नाही शब्द मला नाही वाटत होतो म्हणून माहीत नाही मला, पण विद्यांमधला राजा हा त्यातला अर्थ आहे, हे लक्षात घ्या. राजा याचा अर्थ सर्वात श्रेष्ठ, विद्यांमधला राजा. आणि पुढे राजगुह्यम म्हटलंय ना, तोही त्याच अर्थाने आहे. सगळ्या गुह्य गोष्टींमधला राजा, सगळ्या गुह्य गोष्टींमधला. आणि म्हणून मला वाटतं तो राजर्षी हा शब्द बरोबर होणार नाही या ठिकाणी, कारण गुह्यालाही तोच शब्द लावलाय. गुह्यांमधला राजा आणि विद्यांमधला राजा म्हणजेच सर्वात श्रेष्ठ विद्या, सर्वात श्रेष्ठ. या ठिकाणी विद्या हा शब्द खूप वेळेला ज्ञान आणि विद्या यामध्ये फरक केला जातो, पण ह्या ठिकाणी तो विद्या हा शब्द ज्ञानाला उद्देशूनच वापरलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. तर आणि असं हे जे काही ह्या ज्ञान आहे ते कसं आहे तर ते पवित्र आहे आणि अत्यंत उत्तम असं ते ज्ञान आहे असं ह्या श्लोकामध्ये सुरुवातीलाच म्हटलं आहे. आता पुढचा भाग श्लोकातला नाही घेतला तरी चालेल, ओव्या घेऊया, कारण ओव्यांमध्ये खूप छान अर्थ स्पष्ट झालेला आहे. पहिल्या म्हणजे किती 47 ओवीपासून सुरुवात आहे. जे जाणनेया आघवेयांचा गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा रावो.
त्या पहिल्या श्लोकातल्या पहिल्या भागाचं रूपांतर या ठिकाणी केलेलं आहे की जे जाणणेया आघवेयांचा गावी, म्हणजे सगळं जाणणेया म्हणजे ज्ञान विद्या, सगळं आघव्या विद्या ज्या आहेत, सगळं जे काही ज्ञान आहे त्या सगळ्या ज्ञानांचं गाव म्हटले त्यांनी. त्या गावातल्या गुरुत्वाची आचार्यपदवी, गुरुत्वाची आचार्यपदवी म्हणजे त्या सगळ्या विद्यांमधला हा गुरुत्वाची आचार्य पदवी त्याला ह्या ज्ञानाला आहे. जे आणि मग पुढे राजगुह्य ह्याचा अर्थ हे केलाय, जे सकळ गुह्यांचा गोसावी म्हणजे पुन्हा स्वामी श्रेष्ठ. सकळ गुह्यांचा गोसावी म्हणजे सकळ गुह्यांचा स्वामी किंवा श्रेष्ठ, सगळ्या गुह्यांमधलं श्रेष्ठ असा पवित्रा रावो म्हणजे सगळ्या, त्याचाही पुन्हा रावो म्हणजे पुन्हा राजाच, त्याचाही सगळ्या पवित्र ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातलं त्यांचाही राजा. आणि पुढची ओविया, आणि धर्माचे निजधाम देवीची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. आता यामध्ये ही 48 ओवी जी आत्ता आपण पाहिली त्याच्यातलं पहिलं जे आहे धर्माचे निजधाम, काय शंका आहे? धर्मांचे निजधाम. आता हा जो शब्द वापरला ना, म्हणजे आता निजधाम हा शब्द खूप वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये येतो की सगळ्याच निजधाम म्हणजे अगदी सगळं जिथे काय आपल्याला तिथे प्राप्त होईल असं. तर धर्माचं निजधाम म्हणजे धर्म कुठे शोधावा तर इथे शोधावा असं. आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी मी सांगितलं की ज्ञानदेवांनी असं म्हटलेलंच आहे की धर्माचा, ज्ञानाचा, भक्तीचा, योगाचा अगदी सुंदर उल्लेख 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे ना, असं म्हटलंय. तर ह्याही ठिकाणी पहा त्यांनी म्हटलंय की हा 9व्या अध्यायाचंच हे आहे की हे जे ज्ञान आता ते देतात याच्यामध्ये ते धर्माचे निजधाम म्हटलंय. सगळा धर्म आहे त्याच्यामध्ये. आता हे जे आहे ना धर्माचे निजधाम, हे मी नेहमी सकाळी यायच्या आधी मी सकाळी हे सगळं वाचते. ते वाचत असताना मला म्हणजे हे सांगण्याची गरज आहे असं नाही, पण मला राहवत नाही म्हणून मी सांगते की ते वाचताना मला एकदम अरविंदांचा एक सुंदर विचार मला लक्षात आला वाचलेला, आणि तो तुमच्या पुढे सांगते. की अरविंदांनी एके ठिकाणी, कुठे ते मला आठवत नाही आता, पण अरविंदांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भारतीय धर्म आणि अध्यात्म, लक्षात घ्या. म्हणजे आता हे जे ज्ञान आहे हे आध्यात्मिक ज्ञान आहे की नाही, जे सगळं ज्ञान संपूर्ण गीतेमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते आध्यात्मिक ज्ञान आहे. तर धर्म आणि अध्यात्म ह्याचा संबंध काय आहे हे त्यांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये, बरोबर, मी भारतीय संस्कृतीबद्दलचे अरविंदांचे विचार जे आहेत त्याचा मी सध्या खूप अभ्यास करते, तर त्याच्यावर मी बोलणार आहे याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये बाहेरच्या व्याख्यानांमध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये हा उल्लेख आला की धर्म, भारतीय संस्कृतीमध्ये धर्म आणि अध्यात्म यांचा संबंध कसा आहे. एका इतक्या सुंदर वाक्यामध्ये मराठीमध्ये मी सांगते ते की ते वाक्य अशा प्रकारचं काहीतरी आहे की इथे म्हणजे या भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म धर्माला डोळस करतं. लक्षात घ्या, अर्थ फार सुंदर आहे. अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी गिव्स व्हिजन टू द रिलिजन. रिलिजन आणि अध्यात्माचा काय संबंध आहे तर
अध्यात्म हे धर्माला डोळस करतं, दृष्टी देतं. मी अर्थ आणखीन स्पष्ट करते याचा, पण धर्माला दृष्टी देतं. आणि धर्म म्हणजे दोन्ही एकमेकांशी संबंधित कसं आहे, तर धर्म अध्यात्माला जीवनामध्ये कार्यरत करतो. धर्म अध्यात्माला जीवनामध्ये कार्यशील करतो. काय सुंदर वाक्य पहा, नीट समजावून घ्या की भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे त्यांनी म्हटलं. कारण म्हणजे तो सगळा जो त्यांनी ते फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर म्हणून एक पुस्तक, महान पुस्तक लिहिलेलं आहे, आणि अनेक इतरही पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि पण ह्या पुस्तकामध्ये एका ब्रिटिश टीकाकारांनी भारतीय संस्कृतीवरती केलेल्या टीकेला त्यांनी इतकं सुंदर उत्तर त्या संबंध पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि ते सांगत असताना भारतीय संस्कृती कशी आहे हे सांगताना ते असं म्हणतात की आपण नेहमी असं फक्त म्हणतो की आमच्या संस्कृतीमध्ये अध्यात्म याला फार महत्त्व आहे, धर्माला फार महत्त्व आहे. पण धर्म आणि अध्यात्म यांचा संबंध काय आहे, तर तसं दोन वेगळं आहे. अध्यात्म थोडंसं वेगळं आहे, धर्म थोडासा वेगळा आहे. पण कसा त्याचा संबंध काय आहे, तर अध्यात्म धर्माला डोळस करतो. आता डोळस करतो याचा अर्थ असा की अशीच म्हणजे अध्यात्म आपल्याला एकदा कळलं. आता अध्यात्माचा अर्थ आपण पाहिला 8व्या अध्यायामध्ये, आपण हे सगळे शब्द पाहिलेले आहेत की नाही. अध्यात्माचा अर्थ काय आहे की ईश्वराचं स्वरूप कसं आहे, तो शाश्वत कसा आहे, ती फक्त एकच गोष्ट आणि त्याच्यापासून निर्माण झालेले आत्मा, ह्या गोष्टी ह्याच फक्त शाश्वत आहेत. हे जे ईश्वराचं स्वरूप आहे ते लक्षात घेऊन आपण जीवन जगणं ते आध्यात्मिक जीवन असतं. हे आपण पाहिलंय 8व्या अध्यायामध्ये. तर ह्या ठिकाणी अध्यात्म धर्माला डोळस करतं. याचा अर्थ पहा की आपण धर्म कशाला एरवी म्हणतो की धर्म म्हणजे हे रीतिरिवाज, या सगळे व्रत वैकल्ये, सगळे जे काही करतो त्याला आम्ही फार धार्मिक आहोत, आमच्या घरामध्ये खूप धर्माचं हे आहे सगळ्यांना वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण तो धर्म नव्हे. त्या धर्माला डोळस करणं म्हणजे त्या धर्माला योग्य दृष्टी देणं, त्याच्या मागे तत्वज्ञान जे काही आहे भारतीय संस्कृतीतलं की ईश्वर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आपलं जीवन म्हणजे काय, आपलं अस्तित्व म्हणजे काय, ह्या विश्वाचा अर्थ काय, हे जे सगळं अध्यात्मामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी दिलेली आहेत ना, ती उत्तरं जी आहेत त्याचा धर्माशी संबंध आहे. आणि धर्म याचा अर्थ आपण आपली वर्तन पद्धती, आपली कर्तव्यांची पद्धती, असा जर आपण धर्माचा अर्थ घेतला की जो धर्माचा खरा अर्थ आहे की धर्म म्हणजे आपली कर्तव्य, धर्म म्हणजे आपली योग्य वर्तन पद्धती, की समाजामध्ये एका विशिष्ट अवस्थेत विशिष्ट परिस्थितीत कोणी कसं वागावं हे सांगितलं जातं धर्मामध्ये. म्हणजे आपल्या कर्तव्यांची जाण धर्म आपल्याला देतो. आता ती कर्तव्यांची जाण देताना जर अध्यात्माची दृष्टी आपल्याला असेल तर आपल्याला कर्तव्य आपल्या हातून आपोआप पार पडली जातात, आपल्याला शिकवावी लागत नाही. लक्षात घ्या, आध्यात्मिक दृष्टी जर असेल तर कर्तव्य आपल्या हातून पार पाडली जाणारच. आणि नीतीपेक्षा फक्त कर्तव्य काही वेळेला वेगळी पण असू शकतात. की आता ह्या कौरव पांडव युद्धामध्ये कृष्ण अर्जुनाला भीष्म द्रोणांचा वध किंवा इतर तुझ्या आप्तांचा वध झाला तरी त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस असं म्हणतो. हे तसं म्हटलं तर अनिती वाटेल आपल्याला, बरोबर आहे की अरे आपल्या वृद्धांचा आपण विचार करायचा नाही, ही अनितीची गोष्ट वाटेल. पण नीती
धर्म हे सगळे असे एकमेकांशी असे संबंधित आहे की कोणत्या परिस्थितीत आपलं काय कर्तव्य आहे, मग त्यानुसार आपली नीती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानुसार आपली नीतीची कल्पना सुद्धा बदलली पाहिजे की कुठली परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये मग हे आपले ज्येष्ठ आहेत, हे आपले वंशातली माणसं आहेत, हे आपले बंधू आहेत, हे आपले पुत्र आहेत, हे आपले नातू आहेत. कारण कौरव सेनेमध्ये सुद्धा त्याचे कौरवांची मुलं ही त्यांना त्यांची मुलंच वाटत होती ना, तर त्यामुळे आपले पुत्र, आपले नातू, आपले इतक्या ज्येष्ठ व्यक्ती ह्या सगळ्यांचा वध होणं ही खरं म्हणजे अनिती वाटते. पण कोणती परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार नीतीसुद्धा बदलते, आपला धर्म बदलतो, आपलं कर्तव्य बदलतं. आणि ते कसं बदलतं, ज्या वेळेला आपल्याला आध्यात्मिक दृष्टी असते त्यावेळेला ते बदलू शकतं. म्हणून अध्यात्म धर्माला डोळस करतं. म्हणजे अरविंदांनी हे त्या ठिकाणी स्पष्ट केलं नाही, पण ते वाक्य वाचलं ज्या वेळेला मी ना, असं कुठेतरी आत पोचलं माझ्या की काय सुंदर विचार आहे की धर्माला डोळस करतं, ते दृष्टी देतं, विजन देतं, कशा दृष्टीने जीवनाकडे पाहावं ही दृष्टी अध्यात्म देतं असं म्हटलंय. आणि मग त्यांनी असं म्हटलंय की धर्म अध्यात्माला जीवनामध्ये कार्यशील करतो. नाहीतर काय, अध्यात्म नुसतं राहिलं असतं, गुरुनी शिष्याला सांगायचं, शिष्याने पुढच्या शिष्याला सांगायचं, फक्त नुसतं असंच राहिलं असतं, फार तर ते पुढे पुस्तकात आलं असतं. पण ते प्रत्यक्ष जीवनात यायला पाहिजे ना. आणि ते जीवनात येणं म्हणजेच आपलं जीवन त्यानुसार जगणं, आपली कर्तव्य त्यानुसार पार पाडणं, हे आपल्याला आपण करू शकतो. म्हणजे अध्यात्म कार्यरत होतं, जीवनामध्ये कार्यरत. तर असं अध्यात्म आणि धर्म यांचा अत्यंत सुंदर संबंध त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून मला तो विचार, मला आज सकाळी जेव्हा मी हे शब्द वाचले, पुढे गेले आणि मला एकदम आठवण झाली, अरे ह्या शब्दांमध्ये फार सुंदर अर्थ आहे. धर्माचे निजधाम म्हणताना ते निजधाम जे काय म्हटलेलं आहे ना, ते धर्माचे निजधाम अशा अर्थी आहे की इथे ज्ञान तर सगळं आध्यात्मिक दिलेलं आहे. जे काही ज्ञान आहे ते सगळं, ते जो काही आता भगवंत देतोय ज्ञान, ते सगळं आध्यात्मिक ज्ञान देतोय. आणि त्याला धर्माचं निजधाम म्हटलंय. म्हणजे धर्म आणि अध्यात्म यातला संबंध ह्या ठिकाणी दाखवलाय. म्हणून मला ते अरविंदांचं हे आठवलं, म्हणून तुम्हाला सांगितलं. पुढे जाऊया आपण. आणि धर्माचे निजधाम म्हणजे हे तुम्हाला ह्या पुस्तकांमध्ये कुठे मिळणार नाही, हे माझे विचार म्हणून मी तुम्हाला सांगितले. कारण जे काही मी वाचते ना, ते कुठे असं आत पोचलेलं असतं आणि ते मला असं खूप वेळेला मोह होतो हे सांगण्याचा. आणि ह्या नका चुकवं, ते तर तीच तर मगाशी म्हटलं ना, आत्मीयता असते. मी सुद्धा येते अशीच, आता नाही येणार नाही आहे 2 महिने. थोडं वेगळं कारण आहे. काय तर सांगणार होते, मी सांगणार होते असं की त्याच्यावरनं हे झालं की आता ह्याच्या पुढे ना, मी जो काही हा जो अभ्यास करते अरविंदांचा आणि ज्या माझ्या व्याख्यानांची मी तयारी करते, व्याख्यानं होणार आहेत, पहिल्यांदा पॉंडिचेरीला होणार आहे. तुम्हाला कोणाला यायचं नसलं तर नका येऊ. पण ती व्याख्यानं पुन्हा नंतर होती दुसऱ्या ठिकाणी. मी ते पहिलंच दीक्षितांना सांगितलं, म्हटलं आमची कोणी लोक यायला तयार नाहीत म्हटलं पॉंडिचेरीला. पण ते म्हणाले नाही, पुढे आपण ठेवणार आहोत. त्याच्यानंतर त्यांचा पहिला विचार होता ऋषिकेशला मार्च महिन्यामध्ये ठेवायचं, पण ते होऊ शकत नाही आहे असं मला त्यांनी सांगितलं. कारण ऋषिकेशचे सगळं 3 महिन्यासाठी कोणीतरी फॉरेनच्या लोकांनी बुकिंग केलेलं आहे. म्हणजे तिथे व्याख्यानं त्यांच्यासाठी होणार आहे 3 महिने असं आधीच डेट्स गेलेले आहेत. तर त्यामुळे ते ऋषिकेशला होणार नाही आहे. कदाचित पुढच्या वर्षी कधीतरी ऋषिकेशला होईल.
पण नैनितालला होणार आहे. ह्याला नैनितालला मात्र होणार आहे एप्रिलमध्ये होणार आहे. तेव्हा यायचं असेल तर तिथे या, नाही तर मग ऋषिकेशला यायचं असेल मंत्री मॅडमकडे. बरं, पुढे बघू. पुढे जाऊया. हां, धर्माचे निजधाम तेवीची उत्तमाचे उत्तम. आता बघा, ते मगाचे इदम उत्तमम जे श्लोकामध्ये आलं तेच आहे. तेवीची उत्तमाचे उत्तम पै जया येता काही काम जन्मांतराचे. म्हणजे एकदा आपल्याला हे ज्ञान मिळालं, एकदा त्या ज्ञानाच्या मार्गाला आपण लागलो आणि मग सांसारिक प्रापंचिक सुखांचा विसर आपल्याला पडायला लागला की मग काय होतं तर मग जन्मांतराचं कामच उरत नाही. म्हणजे जन्म, मग पुन्हा मरण, हे जे काही सारखं संसार चक्र सुरू असतं ते सगळं संपतं. यातायात सगळे, या जगामध्ये येण्याची यातायात सगळी संपते. आता मधल्या थोड्या ओव्या गाळते आणि पुढे जाते. 53वी ओवी घेते. 53. आता इथे काय म्हटलं, येथ जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. म्हणजे इथे भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना तू मोठा तर्क बुद्धी तुझी अत्यंत जागृत आहे, बुद्धिमान आहेस तू. म्हणजे तू तर्काने तुझ्या मनामध्ये विचार पुढचे येत राहतात, तर तू कदाचित असा तर्काने अशी शंका घेशील. तुझ्या मनामध्ये असा विचार येईल, शंका येईल की एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. म्हणजे इतकीही जर महत्त्वाचं असं हे सगळं ज्ञान आहे ज्याला गुह्य म्हटलेलं, ते असं गुह्य का ठेवलं? असं गुह्य का ठेवलं? लोकांमध्ये ते आलं का नाही? असं अर्जुना कदाचित तुझ्या मनामध्ये शंका येईल. आता ती शंका काय आहे ते आपल्याला कळलं. त्या पुढच्या 56 पर्यंतच्या ओव्या घेत नाही, पुढे जाऊ आपण. तर शंकेचा उल्लेख कळला आहे आपल्याला. हां, की असं तुला वाटेल की लोकांमध्ये हे का आलं नाही, तर त्याचं श्लोक घेत नाही फार त्या श्लोकामधला पहिला जो शब्द आहे ना तो मात्र लक्षात ठेवा. अश्रद्धदाना पुरुषा धर्मस्य अस्य परंतप असं म्हटलेलं आहे ना, तर अश्रद्ध म्हणजे हा शब्द मात्र लक्षात ठेवा. आणि तो ओव्यांमध्ये कसा येतो बघू आपण, की लोक कशी असतात, लोकांमध्ये हे का येत नाही ह्याचं आता स्पष्टीकरण भगवंत करतात की लोक सर्वसाधारणपणे कशी असतात, अश्रद्ध असतात. अशा ज्ञानाविषयी त्यांना काही आत्मीयताही नसते. सांगितलं तर त्यांना ते काही श्रद्धाही त्यांची त्यावरती बसत नाही. आणि म्हणून ते अशी जी माणसं असतात, म्हणजे त्या श्लोकाचा अगदी सगळा श्लोक जरी नाही वाचला तर अर्थ सांगते की त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की अशी ही अश्रद्ध माणसं असतात की अशा ह्या ज्ञानावरती, आध्यात्मिक ज्ञानावरती त्यांची श्रद्धाच नसते आणि त्यामुळे मग त्यांना माझी प्राप्ती होत नाही. भगवंत म्हणतात की ईश्वराची प्राप्ती त्याला होत नाही त्या माणसांना, आणि मग ते पुन्हा पुन्हा ह्या संसार चक्रामध्ये येत राहतात. निवर्तन्ते मृत्यू संसार म्हणी असं म्हटलंय. म्हणजे ते पुन्हा पुन्हा या संसार चक्रामध्ये ते येत राहतात. या जगामध्ये ते पुन्हा पुन्हा जन्म मरण
ह्याच्यामध्ये ते परत येतात. माझी प्राप्ती एकदा झाली की मग पुन्हा हे नसतं, म्हणजे ह्या अश्रद्ध माणसांना माझी प्राप्ती होत नाही. आणि ह्या सगळ्या ज्ञानावरती त्यांची श्रद्धा नसते. आणि मग ते ह्यांनी ज्ञानदेवानी कशा ओव्यांमध्ये मांडले पहा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरुनी गोचिड अशुद्ध काय नेगती. म्हणजे ह्या ठिकाणी अर्थ असा आहे की गाईच्या आचळामध्ये इतकं पवित्र आणि गोड दूध आहे आणि ते किती जवळ आहे, एक त्वचेचा पदर आहे फक्त, इतकंच ते इतकं ते जवळ आहे. पण ते अभेरुनी गोचिड अशुद्ध काय, म्हणजे गोचिड काय, दूध नाही पित तर रक्त पिते, अशुद्ध रक्त पिते. म्हणजे लोक कशी असतात तर अशासारखी असतात असं सांगितलं की त्यांना काही ह्या पवित्र शुद्ध याची काही परवाच नसते. त्यांना फक्त अशा अशुद्ध त्याच्यामध्येच त्यांना सुख वाटत असतं, गोचिडीसारखं. दुसरं आणखी उदाहरण दिलं का, कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी जवळीला चिखलीची उरे. म्हणजे कमळाचा कंद, म्हणजे कमळ म्हणा, कमळाचं झाड, ते जे काय असतं ते चिखलातच असतं. आणि दर्दुरी म्हणजे बेडूक, बेडूकही चिखलात, त्याच चिखलामध्ये बेडूकही असतो, त्या चिखलामध्ये कमळही उगवलेलं असतं. नांदणूक एकेची घरी, म्हणजे दोघंही एकाच घरामध्ये नांदतायत, त्या चिखलामध्येच नांदतायत. परी परागू सेवी जे भ्रमरी, म्हणजे भ्रमर भुंगा लांबून येऊन त्या कमळातले पराग सेवन करतो, परागांचं सेवन करतो. म्हणजे जे चांगलं आहे ते बरोबर तो घेतो. आणि जवळीला चिखलूची उरे, म्हणजे जवळ असलेला बेडूक, बेडकाला खरं म्हणजे कमळ इतकं जवळ आहे, पण बेडूक मात्र चिखलातच राहिलेला असतो. तर अशी ही दोन उदाहरणं त्यांनी दिली आहेत. आणि त्याच्यावरून असं स्पष्ट केलं आहे की लोक कशी असतात. सामान्यतः लोकांना या गोष्टीची आत्मीयता वाटत नाही, आस्था नसते, त्यांना हे ज्ञान नको असतं, ते अश्रद्ध असतात. ही श्रद्धा ही कल्पना फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. ही श्रद्धा म्हणजे श्रद्धा ही अशी गोष्ट आहे ना की कुठल्याही गोष्टीबद्दलची श्रद्धा, केवळ ईश्वराबद्दलचीच नव्हे. आपण असा जर आणखी सखोल विचार केला तर लक्षात घ्या, आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपली श्रद्धा असेल तर ते पुढे जाईल. आपल्या मनामध्ये जर आपण साशंक असलो की असं होईल का, तसं होईल का, हे जर आपल्या मनामध्ये आपण साशंक असलो तर आपण असे दोन तीरांवरती, दोन दगडांवरती आपण पाय ठेवल्यासारखे असतो. आपण धड कुठेही पोचत नाही. शंका मनामध्ये घेऊन बसतो, श्रद्धा नाही, निष्ठा नाही की नाही बाबा हे जे आहे ह्याच मार्गाने मला जायचं आहे. मग जे काम आपण करतो त्या कामाबद्दल सुद्धा आपल्याला श्रद्धा असेल ना. साधा स्वयंपाक पहा, आपण मनापासून जेव्हा करतो आणि करावं म्हणजे नेहमीच आपण जर मनापासून केलं ना त्या स्वयंपाकाला एक वेगळी गोडी असते. आणि मग असं म्हणतात तुझ्या हाताची गोडी आहे असं म्हणतात. हाताची गोडी कशी, हात काय गोडी देतो का, पण ते मनापासून जे केलेलं असतं ना तो स्वयंपाक सुद्धा अत्यंत चांगला होतो. आणि असा वरवर आपला करून टाकायचा म्हणून केलेला. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा काही वेळेला होते अशी परिस्थिती, दमलेलो असतो, काहीतरी झालेलं असतं, वैतागलेलो असतो काही कारणाने, हे काय हे सगळं आलंय वाट्याला, चला कसं तरी उरकून टाकायचं म्हटलं की ते काहीतरी बिघडतंच, कशाची तरी चव बिघडतेच. तर ते जे आहे ना, तर ते जे आहे म्हणजे श्रद्धा, की प्रत्येक आपल्या व्यवहारात सुद्धा आपण विचार करा की श्रद्धा ही खूप महत्त्वाची. आणि ह्या ठिकाणी तर त्यांनी म्हटलं की ह्या ज्ञानावरती श्रद्धाच नाही तर
ईश्वरावरती श्रद्धा नाही, जे ज्ञान ईश्वराचं आहे त्याच्यावरती श्रद्धा नाही, किंवा भगवंत म्हणतात मी जे सांगणार आहे, मी जी शिकवण देणार आहे त्या शिकवणीबद्दल श्रद्धा नाही, असंही आहे. म्हणजे नका तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवू, पण जी शिकवण मी देतोय त्या शिकवणीबद्दल तरी तुम्ही श्रद्धा ठेवा. ही श्रद्धा जो मनामध्ये नसेल तर मग असं होतं. तर हे श्रद्धा नसते म्हणून होतं असं म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलं आहे, तैसा, पुढे जाते मी 60वी ओवी घेते, 60वी ओवी घेते एकदम मधले 59वी ओवी गाळली, 60वी ओवी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता, सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे मी हृदयामध्येच आहे, रामू म्हणजे मी अस्तित्वात आहे, त्या व्यक्तीच्या, माणसाच्या तुमच्या जवळच मी आहे. आणि तुम्ही इतका मी जवळ आहे, तुम्ही माझा जर लाभ घेतला, माझा जर माझ्यावरती जर श्रद्धा ठेवली तर मग आपोआप काय, सर्व सुखाचा आराम, म्हणजे सर्व सुख तुम्हाला आपोआपच प्राप्त होणार आहे. तर सर्व सुखाचा आराम. तैसा हृदयामध्ये मी रामू, म्हणजे माझं अस्तित्व. रामू याचा अर्थ या ठिकाणी राम असाच घेऊ नका, अस्तित्व ह्या अर्थी घ्या. मी अस्तित्वामध्ये आहे, सर्व सुखाचा आराम मी देऊ शकतो. असं असताना भ्रांताचे कामू विषयावरी. भ्रांत म्हणजे असा माणूस की जो ह्या संसारामध्ये गुंतलेला आहे, भ्रमिष्ट, त्याचीच भ्रांत ज्याला आहे, संसाराची भ्रांत, फक्त प्रापंचिक सुखांची भ्रांत ज्याला आहे, असा जो भ्रांत आहे त्याचं, तो कसा आहे तर तो विषयांध त्यामुळे तो झालेला आहे. आणि त्यामुळे तो त्याचं लक्ष फक्त विषयांवरतीच असतं, की मला हे कसं मिळेल, मला ते कसं मिळेल, याच्यावरतीच त्याचं सगळं लक्ष असतं. बहुमृगज, पुन्हा उदाहरण आहे, बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळीता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्ती काला भेग. म्हणजे म्हटलं इथे की मृगजळाला पाहून, म्हणजे जो केवळ आभास आहे, म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं त्यांना, की जीवनातली ज्या प्रपंचातली जी सुख आहेत ना ते आभास आहे, हे त्यांना सांगायचं आहे. म्हणजे ही उदाहरणं देताना सुद्धा आपण त्या उदाहरणांमधला हा भाग लक्षात घ्यायचा, की मृगजळाचं उदाहरण दिलं आहे, की म्हणजे आभास आहे. मृगजळ जो केवळ आभास आहे त्याच्या मागे धावायचं आणि आपल्या अमृत आपल्या तोंडात पडले, अगदी गिळायला इथपर्यंत आले, ते थुंकून टाकायचं. अमृताचा गिळता गळाळा थुंकीजे, जे अगदी आता गिळलं तर झालं, मिळणारच आपल्याला, असं असताना ते थुंकून टाकायचं आणि मृगजळाच्या मागे धावायचं. आणि तसंच पुढचं उदाहरण आहे, तोडीला परिसू बांधिला गळा. ते परीस बांधलाय गळ्यात, की परीस ही अशी गोष्ट आहे की ज्याला लागेल त्याचं सोनं होतं, तर परीस बांधलेला आहे गळ्यामध्ये. आणि ते असताना शुक्ती काल, म्हणजे शिंपला असतो ना, शुक्ती याचा अर्थ शिंपला, शिंपल्याच्या मागे धावायचं, का त्या शिंपल्यामध्ये मोती मिळेल म्हणून त्या शिंपल्याच्या मागे धावायचं. म्हणजे तो आहे की नाही मोती त्या शिंपल्यामध्ये हेही माहिती नाही, पण शिंपला दिसला की त्याच्या मागे धावायचं आणि गळ्यात असलेला परीस टाकून द्यायचा. तोडीला परिसू बांधिला गळा, म्हणजे बांधलेला आहे परीस गळ्यामध्ये, तर तोडून टाकायचा आणि त्या शिंपेच्या मागे धावायचं. तैसी अहम ममतेची ये लवड सवडी, मातेनं प्रवती बापुडी, म्हणून जन्म मरणाची ये दुथडी, डाहुळी ते ठेली. म्हणजे
अहमतेची लवड सवडी, म्हणजे लवड सवडी ह्याचा अर्थ गडबड. गडबड काय झालं? लवड सवडी ह्याचा अर्थ गडबड. अहम्मत म्हणजे आपलं सगळं मी माझं ह्याचीच गडबड फक्त मनामध्ये चाललेली असते. मी माझं मला याच्या पलीकडे काही विचारच नाही. तीच फक्त गडबड, लवड सवड म्हणजे गडबड, तीच फक्त गडबड चाललेली असते. आणि त्यामुळे माते न प्रवती बापुडी, म्हणजे ही बापुडी माणसं माझ्यापर्यंत पोचू शकत नाही. माझ्यापर्यंत ती पोचू शकत नाही. आणि म्हणून जन्म मरणाची ये दुथडी डहुळी ते ठेली. म्हणजे इथे काय म्हटलंय, दुथडी म्हटलंय ना, त्याचा अर्थ असा आहे की नदीला 2 तीर आहेत, जन्म आणि मरण. जन्म मरण, पुन्हा जन्म मरण, या 2 तीरांमध्येच ते सगळे हे होत असतात. डहुळी ते म्हणजे तिथेच ते थडकत असतात. त्या तीरांना ते थडकत असतात, ते आपटत असतात. त्या तीरांना ते आपटत असतात. जन्म आणि मरण या तीरांनाच ते फक्त आपटत असतात. त्यातून ते डहुळी ते ह्याचा अर्थ तो आहे. डहुळ म्हणजे आपटणं. ते कुठल्या ह्या 2 तीरांना, जन्म आणि मरण हे 2 तीर आणि त्याच्यामध्ये ते आहेत आणि त्यामुळे या 2 तीरांना ते आपटतात. एकदा इथे जातात, एकदा तिथे जातात. असं हे त्यांचं सगळं जीवन असतं. आता आपण आज इथे थांबू. आता 4था श्लोक आपल्याला घ्यायचा आहे आणि 4था श्लोक आणि 5वा श्लोक हा ह्या 9व्या अध्यायातला अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत सुंदर, खूप गहन असा विचार सांगणारा आहे. आणि तो आपण पुढच्या तासाला. आणि आधीच सांगते की पुढचा तास जो आहे मी कदाचित काय होईल की असं कुठेतरी अर्धवट ठेवू नये म्हणून मी साधारण बघीन सकाळी वाचते तेव्हा की कुठपर्यंत घ्यावं. ह्याचं कारण असं की पुढचा जो 7 तारखेचा तास आहे त्यानंतर मग 2 महिने आपला वर्ग होणार नाही. मी इथे नाही आहे. तर एकदम जूनच्या मला वाटतं 9 तारीख येते. जून नाही, जून कुठे आहे? नोव्हेंबर. जून कुठं आलं डोक्यात? नोव्हेंबरच्या मला वाटतं 9 तारीख येते. म्हणजे नोव्हेंबरचा मी परत येते 2 नोव्हेंबरला, तो बुधवार आहे.